Good evening, all, and welcome to today's information night. Welcome all again, and we'll start with this quote that success doesn't come from what you do occasionally, it comes from what you do consistently. अँड आजचं सेशन मी तुम्हाला रिकमेंड करेल की जर का तुम्ही विथ फॅमिली अटेंड करू शकताय तर नथिंग लाईक दॅट इट इज अन व्हेरी म्हणजे इतकं तुम्हाला फायदा होईल. इतकं मुलं असतील मुलांना बसा घेऊन सेशनला जेवढं तुम्ही जास्त ग्रुपमध्ये अटेंड करू शकताय. अँड जसं इन्फॉर्मेशन नाईट यू नो दॅट आर फ्री. यू कॅन शेअर दिस लिंक टू युअर फ्रेंड्स ऑल्सो. येस, इट्स फ्री. एकच एकच मी 2च तास आठवड्यातनं सोशल वर्क करण्यासाठी काढून ठेवलेले आहेत सध्या तरी. तर त्याचा लाभ घ्या. नक्कीच तुम्हाला ह्या सेशनमध्ये काही ना काही व्हॅल्यू मिळेल. उलट मी ह्या सेशनवर जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा मला लक्षात आलं की डिसिप्लिनवर आपण एक चांगला क्रॅश कोर्स 3 दिवसाचा 5 दिवसाचा डिझाईन करू शकतो. इतका कॉन्टेंट आहे आणि माझ्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत आणि किंबहुना मी आज आयुष्यात जिथे कुठे पोहोचलोय त्यामध्ये डिसिप्लिनचं खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आणि जर मी कुठे पोहोचू नाही शकलो तर तिथे मध्ये डिसिप्लिन न फॉलो करण्याचाच वाटा राहिलेला आहे. आणि कदाचित तुम्ही पण ॲग्री करत असताल, राईट? ऑल ऑफ यू ॲग्री विथ दिस की येस, की हां असंच होतं. डिसिप्लिनमध्ये राहिलं तर आपल्याला हवं ते मिळवता येतं, नाही राहिलं तर जे हवं ते मिळत पण नाही. किती लोक ॲग्री करताय? येस. विद्या इज सेइंग फर्स्ट. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. चलो. सो हे वाक्य आहे हे मला तर खरंच वाटतं की ओकेजनली करून नाही चालणार. जे काय हवं आहे त्यासाठी कन्सिस्टन्सी अतिशय महत्त्वाची आहे. बट ऑलवेज एफर्ट शुड बी इन द राईट डायरेक्शन. हॅव्हिंग सेड दॅट. ओके. फॅन्टॅस्टिक. एवढ्या सगळ्या लोकांना पटतंय. सो हाऊ मेनी ऑफ यू हॅव एव्हर स्टार्टेड अ हेल्थ प्लॅन अँड ड्रॉप्ड आउट इन अ फ्यू वीक्स? म्हणजे एनी काइंड ऑफ हेल्थ प्लॅन, एनी काइंड ऑफ जिम मेंबरशिप, एनी काइंड ऑफ लाईक थोडं डाएटमध्ये काहीतरी करून बघितलं, कुठलं तरी नुसखा, दादीमा का नुसखा किंवा एनी काइंड ऑफ थिंग. म्हणजे किती लोकांना वाटतंय नेवर? तर ते नेवर एन टाईप करू शकतात. किती लोकांना वाटतंय समटाईम्स? तर ते एस टाईप करू शकतात. किती लोकांना वाटतं नाही असं सारखं होतं ऑलवेज? ऑलवेज होतं. सो ते ए टाईप करू शकतात. मला बघायचं इथं काय होतं. हो, स्नेहा इज सेइंग ऑलवेज. हो, विद्या इज सेइंग अगेन ऑलवेज. अमित इज ऑल्सो सेइंग ऑलवेज. गायत्री इज सेइंग ऑलवेज. ओके. Vrinda is saying sometimes. Lata is saying always. Oh, Jyoti Bhosle is also saying always. Vinayak is also saying always. Sonal always. Suvarna always. Oh, majority of them are saying that it happens always. की आपण काहीतरी सुरू करतो आणि मग ते पुढे जात नाही. बरं, मी पीपीटी तर बनवलेली आहे पण जसं मी सांगितलं मी एक कोर्स पण निलेश म्हणतोय ऑलवेज. कल्याणी इज सेइंग. कल्याणी इज टायपिंग फॉर निलेश. ओके. Bharti saying sometimes. Akanksha saying always. Kiran is saying always. Okay. सो अश्विन इज सेइंग 10 वर्षापूर्वी केलं होतं बट थोडं थोडं चालू आहे अजून हवंय. बट बट इफ बट हे सगळं जे आहे ना. अच्छा. मीच आहे निलेश का? ओके. सो निलेश इज ओनली टायपिंग. नाव तिथं कल्याणी दिसतंय ना. ओके. डॉक्टर प्रकाश इज सेइंग नेवर. हो, सो ही इज अ पर्सन ऑफ डिसिप्लिन. सो 10% लोक आहेत जे आपण म्हणू की नेवरमध्ये असतात. पण होतं काय माहिती का? मी तुम्हाला एक सांगू का? आपल्या मनाचे 2 कप्पे आहेत. म्हणजे आपल्या मेंदूचे 2 कप्पे आहेत. ह्याच्यावर आपलं रिट्रीटला खूप डीप सेशन असतं. ज्यांनी रिट्रीट अटेंड केले त्यांना माहिती आहे. एक आहे PFC ज्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात आणि दुसरं आहे लिम्बिक माइंड ज्याला एक असं बालबुद्धी मन म्हणतो आपण त्याला. सो जेव्हा पण तुम्ही ठरवता ना मला हे करायचं त्यावेळेस ठरवणारा व्यक्ती आहे ना हा PFC वाला असतो जो लॉंग टर्म विचार करून डिसिजन घेतो. बट ज्यावेळेस तो मोडतो ना म्हणजे पुढे जात नाही कुठेतरी मध्ये येऊन अडकतो थांबतो तो नेहमी लिंबिक असतो लक्षात घ्या. सो अनफॉर्च्युनेटली PFC ना कन्फ्युजनमध्ये खूप राहतो. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की पीपीटी एक माझ्या सेशनचा पार्ट असतो जे मला तुम्हाला मस्ट हॅव मध्ये शिकवायचं आहे. पण पीपीटीच्या बाहेर पण आपण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. सो एक छोटंसं एक्झाम्पल जे तुम्हाला पटकन रिलेट करेल ना. आजचं सेशन मी जसं सांगितलं हे फक्त हेल्थ रिलेटेड नाही. ओव्हरऑल तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिनची गरज आहे सगळीकडे हेल्प करेल. आणि तुम्हाला एकच नियम लक्षात ठेवायचा आहे ज्याच्यावर आपण एक क्रॅश कोर्स भविष्यात लॉन्च करूयात. आम्हाला जसं वेळ मिळेल तसं कारण आम्ही एक्झिस्टिंग कोर्स आणि कमिटमेंटमधून बाहेरच येऊ शकत नाही. त्यामुळे नवीन आम्ही आता मी डेट नाही सांगू शकत बट येस सून वी विल लॉन्च इट. अँड ऑब्विसली प्राईम मेंबर्सला किंवा जे आता पॉईंट्स मिळतात आहे लाईक व्हिडिओ ऑन करण्याचे पॉईंट्स कितकी नोट करते, सेशन अटेंडन्सचे पॉईंट्स नोट करते. वी विल मेक शुअर की लवकरच तुमच्या फिटनेस बॅचच्या अटेंडन्सचे पण पॉईंट्स तुम्हाला मिळतील.
जे प्राईम मेंबर्स आहेत त्यांना. आणि ह्या सगळ्या पॉईंट्सच्या बदल्यात तुम्ही कोर्स पण घेऊ शकता किंवा कुठली आपण एखादी ट्रिप काढू तर त्याचाही पार्ट बनू शकता. मी परत परत हे सांगेल जेणेकरून तुमचे आणखीन व्हिडिओ ऑन होतील आणि पॉइंट्स जास्तीत जास्त तुम्हाला मिळतील. सो एक एक्झाम्पल देतो. पीएफसी समजलं, पीएफसी हा लॉंग टर्म विचार करतो आणि मी ह्याच्या आधी ऑलरेडी सेशन घेतलेलं म्हणून मी ह्याच्या जास्त खोलात जाणार नाही. बट लिम्बिक जो आहे हा थोडासा हट्टी आहे, लहान मुलांसारखा आहे, मस्ती करतो. आणि पीएफसी कंटिन्यू डिसिजन मध्ये ना कुठेतरी असा वैतागून जातो. कारण त्याला ना नेहमी लॉंग टर्म डिसिजन घ्यायची सवय आहे. जसं सोप्या शब्दात सांगायचं तर वन इज अन प्रेसिडेंट अँड अनदर इज अन व्हाईस प्रेसिडेंट. सो एखाद्या कंपनीचा प्रेसिडेंट असेल तर तो सारखं सारखं छोट्या छोट्या गोष्टींसाठी निर्णय घेईल का? नाही घेणार. त्याने ते ऑथॉरिटी देऊन टाकलेली आहे खाली. आणि ती कुणाला दिलेली आहे? लिम्बिकला दिलेली आहे. तसं मेंदूमध्ये हे दोन कप्पे आहेत. आणि याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला, जे तुम्हाला प्रत्येकाला पटेल, समजेल, उमजेल. ते म्हणजे तुम्ही शॉपिंग मॉलला जेव्हा जाता, पहिलं शॉपिंग मॉलचं देतो, मग तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. कारण पहिलं शॉपिंग मॉलचं दिलं नाही तर ते दुसरं तुम्हाला पटणार नाही. आणि ते दुसरं पटण्यासाठी मला पहिलं हे देणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस शॉपिंग मॉलला जाता त्यावेळेस तुम्ही बघा, हा हे नाही घ्यायचं, हे नाही घ्यायचं, हे नाही घ्यायचं, हे नाही घ्यायचं, हे नाही घ्यायचं. नो 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 नो. सो आफ्टर यू से लॉट्स ऑफ नो दॅट वर बीन प्रोसेस बाय दैट पीएफसी. हु प्रोसेस्ड इट? पीएफसी. जो लंबा सोचता है, दूर का सोचता है, सच में ये चाहिए क्या, सच में जरूरी है क्या. बट ये कौन है? तुम्हारा प्रेसिडेंट है. बट उसको तुमने थका दिया. और मॉल का ये मार्केटिंग सिस्टम सही से काम करता है. आणि मग काय होतं, तो थकून जातो आणि मग नंतर तुम्ही म्हणता ठीक आहे, घेऊन टाक. तुम्ही लिस्ट बिस्ट विसरता. ऍक्च्युअली तुम्ही यादी बनवून गेला होता की मला एवढंच घ्यायचंय. बट लॉट्स ऑफ नो. आणि नंतर मग पीएफसी थकून जातो. मग लिम्बिक जो बच्चा है उसकी कोई समझ नहीं है, वो स्पॉन्टेनियस है, वो अभी के बारे में सोचता है. बस उसको दिख गया वो चाहिए. एंड व्हेन यू कम आउट विथ सो मेनी आइटम्स विच यू डिडेंट वांटेड. होता है ऐसा? अच्छा, मेरे साथ तो ऐसा ही होता है. आपके साथ क्या होता है बताओ? कुछ अलग होता है? इथं इथं मात्र कोण आहे बरोबर नाही. जो लिखा था वही मैं लाता हूँ, उसके सिवा कुछ भी नहीं लाता हूँ. असं कोण आहे का? नो वन. अँड वी विल नॉट डू लाईक दिस. वाय? का माहिती आहे का? कारण हे आपल्या मनाला ओळखून तर हे सिस्टम आलेली आहे जन्माला. हा, दॅट कॅन बी द गुड सोल्युशन. दॅट्स वाय वी डोंट गो टू मॉल. दॅट इज द गुड सोल्युशन. काय? पण मोस्टली आपण असं वागतो. तर दुसरं जे ठिकाण आहे तिथे हे उदाहरण कसं लागू होतं बघा. तुम्ही कुठे लग्नामध्ये जेवायला गेलात किंवा कुठे बुफेला गेलात. आता तिथं तुम्हाला माहिती आहे पीएफसी आहे, प्रमोद बडीगरने शिकवलं, प्रोटीन है, न्यूट्रिशन है, ये है, अच्छा है, वो है, सब है. ये किसको पता है? पीएफसी को पता है. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण होतं काय? नो नो नो. कारण बुफेमध्ये असतातच 40 प्रकार. ह्याला नाही, ह्याला नाही, ह्याला नाही. खूप गोष्टींना नाही जरी म्हटलं तरी फायनली तुम्ही रोजपेक्षा जास्त खाऊन उठता. पटतंय? कोणाच्या घरी जेवायला गेला, आग्रह केला जातो, आग्रह. घे, थोडं घे, थोडं घे, थोडं घे. मग नको, 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 नको. पण किती वेळा नको म्हणणार? कुठेतरी मग तुम्ही नको म्हणायला कंटाळता आणि मग जास्त खाऊन निघते. होतंय असंच. नको, नको, नको. हे जे होतंय ना, हे सगळं पीएफसी आणि लिम्बिक्स आहे. प्रॉब्लेम आहे की तुमचं पीएफसी तुम्ही स्ट्रॉंग करत नाही. किंबहुना त्याला खूप अशा सिच्युएशनमध्ये आपण वारंवार टाकतो आणि मग अडकून जातो. आज आपल्याकडे वेळेचं पण असंच होऊन जातंय. मनोरंजनाची इतकी साधनं अवेलेबल आहेत. वेळेचा फालतूचा उपयोग म्हणजे तुम्ही कामात बिझी, प्रॉपर डायरेक्शनमध्ये जोपर्यंत तुम्ही कामं नाही ना नियोजन करणार, तर तुमचं असंच होणार आहे. लाईक मी आजच्या दिवसात सकाळी 7ला बॅच, म्हणजे मी काय करतो मुद्दाम, मग मी माझं कॅलेंडर भरून टाकतो. मला माहिती आहे मी एवढं काम नाही करू शकत. पण मी कालच्या दिवसाला मी 6 अपॉइंटमेंट लावल्या होत्या, 4 झाल्या. पण मी जर मला माहिती होतं की 6 मी करू नाही शकणार, सगळे ऐनवेळी हा म्हणाल तर गडबड होईल. पण मी म्हणेल ऐनवेळी मी एखाद्याला पुढे मागं करेल. पण मी मुद्दाम माझं शेड्यूल ओव्हरफुल ठेवतो जेणेकरून मी लँड करतो जास्त काम करण्यामध्ये. सो हे तुम्हाला जमलं पाहिजे बॉस.
नाहीतर आजच्या काळामध्ये तुमचं फार मोठं नुकसान होईल. आणि टाइम इज करन्सी. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की मेनी टाइम्स यू ड्रॉप. व्हाय यू ड्रॉप? बिकॉज तुम्ही नाही ड्रॉप करत. जेव्हा तुम्ही जाऊन ते जिमची मेंबरशिप घेता ना, ते पैसे तुम्ही नाही भरलेले, ते PFCने भरलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही जिमला जात नाही, ते तुमचं लिम्बिक माइंड म्हणतं नको ना, आज राहू दे. ते काय सांगतं माहिती आहे का, सकाळी 7ला उठल्यानंतर किंवा 6ला उठल्यानंतर, मी कुठेतरी वाचलेलं आहे की 7 तासाची झोप पाहिजे. कमी झोप घेतल्यानंतर जर तुम्ही जिममध्ये गेलात तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो, असं कुठे लिहिलेलं नाहीये. पण त्याला मात्र वाटतं की येऊ शकतो, त्यापेक्षा वा नको, जास्त ताण घ्यायचा नाही, जास्त लोड घ्यायचा नाही. हे कधी आठवतं त्यावेळेस. मग त्यांना वाटत नाही आठवड्यात 3 वेळा जिम केली तरी पुरेशी आहे. त्याच्या पण खूप फायदा. WHO ने सांगितलेले की प्रत्येक व्यक्तीने 150 मिनिटाचा व्यायाम केला पाहिजे. आणि मी काल 60 मिनिटं नाही 70 मिनिटं केला होता, आणि त्या दिवशी मी हो 80 मिनिटं झालं की मग 2 दिवसाचा व्यायाम. मला आता अजून काही व्यायामाची गरज नाही, तो या आठवड्याचा माझा व्यायामाचा कोटा पूर्ण झालेला आहे. हे सगळं असं आपण म्हणजे आपलं कोण सांगतं, लिंबिक सांगतं. लहान मुलं कसं कारण सांगतं, आई मला खेळायला जाऊ दे, आई मला हे करू दे, आई मला ते करू दे. म्हणजे हट्ट धरताना तसं ते लिंबिक तुमच्या PFCला कन्व्हिन्स करताना तुमचं PFC वीक आहे. हे आपल्याच मनाचे दोन कप्पे आहेत. म्हणून लक्षात ठेवा, द पर्सन हू पेज अँड द पर्सन हू स्टार्ट बोथ आर डिफरंट. आता आमच्याकडे पण खूप सारे क्लायंट्स आहेत, त्यातलेच इथं बोलवलेले आहेत. आता किती आलेत नाही आलेत माहित नाही आजच्या याला. बट हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पैसे भरता ना आम्हाला, त्यावेळेस तुम्ही नाही भरत, तुमचा PFC भरतो. आणि जेव्हा तुम्ही फॉलो करता आणि जे काही अडथळे येतात, कसं नाही म्हणायचं ना माझ्या मित्राला. त्याला मागच्या वेळेस मी चहाला नाही म्हटलं, त्याच्यानंतर मी त्याला आईस्क्रीमला नाही म्हटलं, दारू सिगरेट तर मी घेतच नाही म्हणून तर तुमच्या कम्युनिटीचा भाग झालो. पण मग मला त्याला असं नाही म्हणता नाही आलं, मग मी त्याच्याबरोबर गेलो डिनरला वगैरे वगैरे. बघा, तुम्ही काय हे करा नका असं माझं म्हणणं नाही. बट तुम्ही का फेल होता, एका गोलपर्यंत पोहोचूपर्यंत तुम्ही मनावर का नियंत्रण नाही आणू शकत, त्याच्या मागचं कारण आपल्याला शोधायचंय. का ती सातत्य राहत नाही, का ते व्यायामाचं एक, जसं आता आमची बॅच सुरू झाली, आम्ही एवढे दिवस नव्हतो प्रयत्न करत. पण आता सुरू झाल्यापासून एक दिवस तरी खाडा आहे, एक दिवस तरी असं झालंय का लेट आहे. हा आता बघा, मी मंगळवारी नाहीये, पण शीतल तुमची बॅच घेणार. किंवा हे इन्फॉर्मेशन नाईट बघा, आम्ही जसं सुरू केले आहे का नाही चालू. आज जे ओळखतात आम्हाला, आज डे 1 पासून मला वाटतं आज मोर दॅन 60+ सेशन आपले झालेले आहेत. 2-2.5 वर्ष झालं मला वाटतं. एक्झॅक्ट नाही आठवत, जसं आपण इन्फॉर्मेशन नाईट लॉन्च केले. मला नाही वाटत की नाही आज इन्फॉर्मेशन नाईट नाही होगा, असं नाही झालेलं. हां, कोण ना कोण येऊन घेईल, मी नसेल तर. बट हे चालू आहे. म्हणजे ह्याला म्हणतात कन्सिस्टन्सी. कंसिस्टन्सी म्हणजे हे नाही की तुम्हाला आत्ता काय आवडतं वगैरे, वो करना है बस. वॉट यू वॉन्ट नहीं है, वॉट यू मस्ट. अभी आप सीखोगे उसके बारे में बहुत सारी चीज़ें. सो हे सातत्य खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे तुमचं PFC जर स्ट्रॉंग असेल ना, आणि हे करावं लागेल, त्याशिवाय तुम्ही लाईफमध्ये कुठेच ग्रो नाही करणार. एक राज शर्मानीची रील आली, आणि मला ती मी शोधत होतो पण मला आजसाठी नाही सापडली, तुम्हाला भेटेल बघा. तो सांगतो कि एक चीज पे काम कर, कोई एक चीज, अपने आप बाकी चीजें करेक्ट हो जाती है. एंड एक्चुअली पुस्तक पण है, डू वन थिंग. लाइक फॉर एग्जाम्पल, चलो एक ही चीज पकड़ लेते हैं कि मैं अच्छा खाना शुरू करता हूँ. बघा, वाई वाई फूड इज वेरी इंपॉर्टेंट. जब आप अच्छा खाना शुरू करते हो, क्लीन ईटिंग शुरू करते हो, आपको पता है ये चीजें नहीं खानी चाहिए, हे नाही खायचं, देन व्हॉट हॅपन्स की शीतल ते सिद्धार्थला पण द्यायचे लिंक. शीतल, सिद्धार्थाने त्यांना द्यायची आहे बघ, मला आत्ता आठवलं. ती चुकीची लिंक केली. ओके. सो जब आप अच्छा खाना शुरू करते हो, एक हैबिट लगा दिया आपने अच्छा खाना, देन व्हाट हैपन्स कि आपल्यालाच वाटतं चलो यार इतना अच्छा खा रहे हैं, तो एक काम करते थोड़ा वर्कआउट भी कर लेते. देन यू स्टार्ट वर्कआउट. अभी अपने वर्कआउट शुरू कर लिया, तो आपको लगता है चलो अभी नींद भी अच्छी ले लेते हैं, मग तुम्ही झोप, कारण वर्कआउटला बॉडी पेन होती जर झोप नाही गेली तर. देन यू स्टार्ट टू राइट स्लीप. चलो अभी इतना कर रहे हैं तो थोड़ा जर्नलिंग भी कर लेते हैं, मग तुम्ही जर्नलिंग करा. त्यांनी त्या रीलमध्ये खूप छान, मग तुम्हाला वाटतं की मग तुम्ही डिसिप्लिनमध्ये यायला हळूहळू हळूहळू थोडं सुरू झालं, मग तुम्ही कामावर फोकस कराल, तुमचं वर्क प्रोग्रेस होईल. आज आपल्याकडे असे कितीतरी केसेस आहेत जे आपल्याकडे आले आणि त्यांचा व्यवसाय डबल झाला. तुम्हाला अरे ऐसे कैसे करते हो, हाँ भाई, क्योंकि उसने हेल्थ पे काम किया.
एनर्जी लेवल्स वाढले, माइंड फोकस झालं, कॅपेबिलिटी वाढली, क्षमता वाढली, नवीन गोष्टी शिकण्याची एक जिद्द तयार झाली, उमेद तयार झाली, आणि शरीर साथ देते, म्हणून ते धाडस केलं त्यांनी ते करण्याचं. अँड नाव ही हॅज ग्रोन हिज बिझनेस. सो मेनी एक्झाम्पल्स. 2 मीटिंग करत होते, 4 मीटिंग करायला लागले. 50 क्लायंट हँडल करत होते, 100 करायला लागले. सो तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या ज्या वेळी तुम्ही एका कुठल्या तरी अशा हॅबिटवर काम कराल, डिसिप्लिनवर काम कराल, स्पेशली हेल्थ. आणि हेल्थच्या बाबतीत काय होतं, आपल्याला असं वाटतं की नाही वो सब कुछ करने के बाद करना है. नहीं नहीं नहीं, पहले उसको, फिर सब कुछ ऑटोमेटिक हो जाएगा. ती एक सवय. म्हणजे एका पुस्तकात तर असं लिहिलेलं आहे की फक्त आयुष्यात जर खूप अडचणी चालू असतील ना, काय नका करू, सकाळी लवकर उठायला चालू करा. सकाळी लवकर उठलं, मग पहिलं फक्त उठण्यावर फोकस करा, कन्सिस्टन्सी. मी वेळेत उठणार. काल एक प्रयोग केला होता तुमच्यावर शीतलने, जस्ट तुमचं माइंड किती स्टेबल आहे ते चेक करायला. 1 तासाचा प्रयोग होता. 1 तासामध्ये तो मेसेज ग्रुपवर आला आणि परत डिलीट झाला. हे चेक करायला की तुमचं माइंड काय सांगतं. त्यात कोणी म्हणजे बॅचचं विचारलं आपण, 6:30 बजे चाहिए, 6 बजे चाहिए, 7:30 बजे चाहिए, 8 बजे चाहिए. कोणीच जी एक्झिस्टिंग बॅच चालू आहे ना 7 वाजताची, त्याच्यावर क्लिक केलं नव्हतं. म्हणजे जे आहे ना ते नाही, मेरे मेरे लिए स्पेशल, और जिस दिन मेरे लिए स्पेशल बनेगा ना उस दिन मैं करूंगा, असं म्हणून तुम्ही बसलाय. पण आपण असं नाही म्हणत की नाही जाऊ दे ना, एक बॅच चालू आहे. ठीक आहे, एखाद्याचा जेन्युइन प्रॉब्लेम असू शकतो, मी त्याच्याबद्दल हे नाही. जाऊ दे ना, बॅच चालू आहे, आपण ह्याच्याप्रमाणे आपला टाइम ऍडजस्ट करू. आता ज्यांना स्कूलचं टायमिंग, ऑफिसचं टायमिंग, ऑब्व्हियसली त्यांना नाही जमणार. बट ज्यांना जमू शकते त्यांनी का कारण करता. किंवा असं म्हणू शकतो एखादा, चल मी अर्धा तास तरी अटेंड करतो. आपले 7:40, 7:30ला तर सूर्यनमस्कार होऊन जातात, 7:30, 7:35ला. तुमचा घाम जो काढायचा तो तिथंच निघालेला आहे. तेवढं तरी कोण, म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग नो दॅट वी आर, ते परफेक्शन, पुन्हा तेच आहे, आज तुम्ही सेशनमध्ये पण शिकणार, ते परफेक्शनच्या ट्रॅपमध्ये तुम्ही सगळे अडकलाय. माझं सगळं पहिलं कसं असतं, लहान आहे. आणि हे प्रॉब्लेम तुमचा नाहीये बॉस, हा प्रॉब्लेम तुमचा एकट्याचा नाही. माझ्याकडे खूप छान व्हॉट्सअप मेसेज आहे एकाचा आलेला, एका मित्राचा. बघू मला सापडतो का. मी एका बॅचला घेतलं 12 वीकच्या. जर इथे सापडला तर आय विल जस्ट शेअर दिस विथ यू. मला फक्त सापडतो का पाहू दे. आणि एवढा खतरनाक मेसेज आहे. ओ नो, ये तो मैसेज चला गया, भाई ने मुझे भेजा था, डिलीट हो गया. अभी मैंने इसको कहीं रखा है क्या, देखना पड़ेगा. इट्स टफ, बट अगर मिल गया तो मिल गया. माझं चाललं होतं. ओ नो, खूप छान मेसेज होता. आता मला असं वाटतंय तो इथून पण दिसणार नाही लवकर. बट तो जो सापडला, मी परत तुमच्यासोबत शेअर करतो. चला, बरं झालं मला ऍटलिस्ट लक्षात आलं की तो इथून मिस झालाय, कारण त्याच्यावर आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा होता, मी बोललो पण होतो. असेल कुठेतरी तो. शीतल तू पहा बरं, कारण मला इथले ओल्ड मेसेज दिसत नाही, दिसला तर मला सांग. हा. सो त्या मेसेजचा मी तुम्हाला मतितार्थ सांगतो. मेसेज असा होता तो, की आपलं कंडिशनिंग कसं झालंय माहितीये का, आपण अशी पिढी आहोत, म्हणजे स्पेशली मी माझ्याबद्दल सांगतोय, ज्यांचा जन्म 1980s 90s, फार फार तर 70 वाले पण पकडा, 70 पासून 90, हे जे 20 वर्षाचे आहेत ना, ज्यांचा जन्म ह्या दरम्यान झालाय, आपण अशी पिढी आहोत की आपण बेसिक गरजा आहेत ना त्याच्यामध्येच अडकलो. थोडंसं लहानपणी आपण तेच पाहिलं, आई वडिलांचं स्ट्रगल वगैरे हे सगळं. मग आरोग्य आहे ना, ही आपल्यासाठी लक्झरी होती काय. किंबहुना आपण असं लोकांना पाहिलं की अरे हा जर योगाला जातोय ना, हा जर गार्डनला जातोय ना, मॉर्निंग वॉकला, पार्कला, म्हणजे हा कोणतरी एक भारी माणूस आहे काय, ह्याला ही सुविधा आहे. आपण नाही, आपण अपने लिए ये, हे नाही, असं आपल्याला वाटत होतं. सो आपलं कंडिशनिंग असं झालं. आणि म्हणून आपण ना कधी पण व्यायामाला याला आपण, म्हणजे असं सिरियसली घेतलंच नाही. आणि त्यामुळे झालं काय माहिती का, आत्ता 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 जेव्हा असं कोणतरी हेल्दी वागतं ना, आपल्याला आतून हेवा वाटतो की नाही असं असायला पाहिजे. लाईक एक सिंपल तुम्हाला सांगतो, आरशासमोर कपडे काढून उभं राहा.
एकटे असताना कंडिशन. हा, ती जी बॉडी आहे ती पाहिल्यानंतर असं सगळं बघायचं, असं असं मस्त. नाही, हे नाही, त्याचा इंग्लिश मेसेज होता बघ. राहुल ठाकरेंनी पाठवलेला सापडतो मग. ठीक. तर हा, जेव्हा आपण आपल्या फिजिक्सला पाहतो ना, तेव्हा खरंच आपल्याला वाटतं का की येस वी डिझर्व मोर? आणि जर का आपल्याला ते वाटत असेल, तर मग त्यासाठी आपण व्यायाम करण्याची मेहनत करू शकतो, वेळेत झोपण्याची मेहनत करू शकतो, चांगलं खाण्यासाठीची मेहनत करू शकतो. पण होतं काय, जी लोक हे करतात ना, त्यांना आपण असं वेगळं काहीतरी वेगळ्या ग्रहाची माणसं समजून बसतो. नाही, हे आपल्यासाठी नाहीच आहे, हे सेलिब्रिटी लोक आहेत. वी आर नॉट दॅट. सो एक कंडिशनिंगचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. आणि कंडिशनिंग, तुम्ही तुम्ही स्वतःला दोष देऊ नका की असं का होतं माझ्या बाबतीत. आपण, आपल्यासाठी ती गोष्ट आत्ता गरजेची झाली, जेव्हा आपण पाहतो 40मध्ये जातोय बाबा माणूस हार्ट अटॅकने. नाव वी आर टेकिंग इट सिरियसली बिकॉज नाव वी आर अ रिस्पॉन्सिबल पर्सन. आता आपल्याला झोप लागत नाही. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, ज्या वेळेस तुमच्या जवळची, तुमच्या शेजारची, अगदी क्लोज मधली व्यक्ती जाती ना, काल तो तुमच्याशी बोलला असेल आणि आता तो तुम्हाला दिसत नाहीये, तुम्ही मार्क माय वर्ड्स, तुम्ही बेचैन व्हाल. त्या रात्री तुम्हाला झोप लागणार नाही. तुम्हाला वाटेल माझ्या EMIचं काय होणार, माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार, माझ्या मुलांच्या करिअरचं काय होणार. थिंक अबाउट इट व्हेरी सिरियसली. आणि हे म्हणजे तुम्हाला मग त्यावेळेस असं, अरे हा, करना पडेगा, कुछ तो करना पडेगा, हे त्यावेळेस येणारे फिलिंग आहेत. तो हेल्थ किंवा फिटनेस हे लक्झरी नाही आहे, मला एवढं सांगायचं. हा हक्क आहे आपला. फिट राहणं आपला हक्क आहे प्रत्येकाचा. त्यासाठी फक्त थोडा टाइम काढायचा आणि सातत्य. आज आपण सातत्यावर बोलणार आहे, पण ते सातत्य का आणायचंय त्याआधी हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. सो व्हाय डज आवर हेल्थ जर्नी फेड आउट? का बरं ही आपली अशी हे होऊन जाते, म्हणजे ठरवतो आपण, पण का आपण पूर्ण नाही करू शकत? सगळ्यात पहिलं, आपल्याला इनिशियल एक्साइटमेंट असते. सुरुवातीला सुरू केले ना, मग त्यामुळे आपण थोडे नव्याचे नवलाई म्हणून थोडे दिवस करायचं. तसं नसतं हेल्थ जर्नी, पण आपण तसं समजून बसतो. मग अनरिअलिस्टिक गोल असतात. लाईक मी मेहनत करणार, मेहनत करणार, मेहनत करणार, आणि मग आपलं जे 15-20 वर्षाचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे तुमचं शरीर, तुमची अपेक्षा आहे त्याला रिझल्ट महिन्यातच आला पाहिजे. मग महिन्यात नाही आला की हे काय काम नाही करत बाबा आपण ना. म्हणजे कितीतरी लोक म्हणतात नाही, हे नाही काय काम करत, बिकॉज वी हॅव सेट अनरिअलिस्टिक गोल्स. मग स्ट्रक्चर नाही. स्वतः स्वतः अपयशी करण्याचं म्हणजे स्वतःच करतो, स्वतःच कोणाची मदत घेणार नाही. अकाउंटेबिलिटी नाही. कधी केलं मनाला आलं तर, नाहीतर नाही केलं. कारण कोण मालक नाही आपल्याला. आणि हे आपल्याला फार आवडतं, मी कोणाचं ऐकत नाही. आय एम माय ओन बॉस. आणि ह्या स्टेटमेंटला आपण ग्लोरिफाय करतो बऱ्याचदा. सो त्यामुळे आपली ही हेल्थ जर्नी आहे ना, जी सुरू केलेली असते खूप खूप अपेक्षेने, ती आपली पूर्ण होत नाही. तर मी तुम्हाला एक सांगेल, व्हॉट इफ दॅर वॉज अ मेथड टू स्टे कन्सिस्टंट इवन ऑन टफ डेज? जर अशी एक मेथड आहे, अशी एक प्रोसेस आहे बघा, तुम्हाला माहिती आहे का, जी लोक खरंच तिथे पोहोचतात ना, म्हणजे लाईक ज्याला आपण सक्सेसफुल पीपल म्हणू, अकॉर्डिंग टू हेल्थ. आज आपण सगळं हेल्थला धरूनच बोलणार आहे. बाकीच्या ज्या गोष्टी होतील ना, त्या बोनसमध्ये होतील. जी लोक जिथं पोहोचतात ना सक्सेसफुल म्हणून, ती लोक, आणि जी फेल होतात ना ती लोक, प्रॉब्लेम दोघांचा सेम असतो. म्हणजे त्यांनाही ते आवडत नसतं सकाळी लवकर उठणं. तुम्हाला काय वाटतं, आवडतं का? म्हणजे आता मला सकाळी 7ची बॅच चालू केली ना, मलाही असं वाटतं, ते उगच चालू केलेलं. येतं ना मनात, मी पण माणूस आहे ना. हा, मी पण माणूस आहे. असं नाही की मला इमोशन्स नाही आहेत. आय ऑल्सो हॅव इमोशन, आय ऑल्सो हॅव सेम फिलिंग ना. हा? तुम्हाला काय वाटतं, जेव्हा आम्ही ते क्लीन इटिंग करतोय, मिलेट्स खातोय, डिसिप्लिन फॉलो करतोय, आणि कोणाला तरी पाहतो, अरे हा मस्त एन्जॉय करतोय, मस्त चाललंय बाबा त्याचं ते, लाईक, आम्हालाही हे वाटतं की आम्ही पण माणसंच आहे. मग आम्ही काय मन मारून जगतो का? नाही. आमचं अंडरस्टँडिंग क्लिअर आहे की आम्हाला पोहोचायचंय कुठे. थॉट प्रोसेस क्लिअर आहे. तुम्हाला माहिती आहे का ते, काही ठिकाणी इतकं स्ट्रिक्ट असतं, लाईक वेन यू आर इन नेव्ही, वेन यू आर इन लाईक
वेन पायलट फ्लाईज, ह्या सगळ्या ठिकाणी खूप स्ट्रिक्ट रूल्स असतात तुमच्या वेट रिलेटेड. आणि दे नो दॅट, म्हणजे जे मोठे मोठे पोस्टवर मोठे मोठे सीईओ आहेत ना, ते पण त्यांच्या फूड हॅबिट्सला धरून खूप कॉन्शियस असतात. कारण ते तिथे उगच बसलेले नाहीत, या सगळ्या हॅबिट्समुळे बसलेले आहेत. जर तुमचं ध्येय फक्त फूड आणि फक्त ह्याच्या पुरतं मर्यादित असेल, लाईक सेलिब्रिटी लोकांचं घेऊ आपण एक्झाम्पल, वाय दे आर पेड सो मच? बिकॉज ऑफ दॅट डिसिप्लिन ना. आणि तुम्हाला मी परत सांगतो, वेन युअर लुक्स गेट चेंज, फिजिकली तुमचा अपिअरन्स बदलतो, तुमचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल होतात, तुम्ही तुमच्या ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहात तुम्ही टॉप करणार, तुम्ही लीडर बनणार, पीपल विल फॉलो यू. बिलीव्ह मी, इट हॅपन्स. बिलीव्ह मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही रोल मॉडेल असतो. बाकी सगळे नंतर येतात. मग हे जर का एवढं जेन्युइन आहे, तर मग का असं होतं? कारण आपण सिस्टम नाही शोधली. आपण काय करतो, बरेचदा आपण स्मॉल विन्सवर सॅटिस्फाय होऊन जातो. मी नेहमी सांगतो, डोंट हॅपी विथ द स्मॉल विन्स. स्मॉल विन्स पाहिजे, सेलिब्रेट दॅट, बट डोंट गेट सॅटिस्फाईड विथ दॅट. लाईक समजा तुम्ही गोळ्या गोळ्या आहेत तुमच्या, 4 गोळ्या होत्या, अर्धी कमी झाली, एक कमी झाली, वा वा वा, एन्जॉय. बट हां, बरं वाटतं आता, प्रमोद सर भारी आहेत आपले, एक गोळी कमी केली माझी. प्रमोद सरांना थोडी भारी वाटतं त्याच्यामध्ये. मला तर झिरो मेडिसिन लाईफ पाहिजे. काही लोकांचं असतं, सर तुमच्याकडे येण्याआधी मला 6 सूर्यनमस्कार जात नव्हते, आज वर्षा सोनवणेंनी 12 सूर्यनमस्कार घातले. लगेच तर, "बस, मैंने 12 सूर्यनमस्कार किया." डोंट गेट हॅपी अँड रिमेंबर माय वन मोर इम्पॉर्टंट थिंग, हेल्थ इज नॉट इन अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. लिहून घ्या हे वाक्य, कोरून टाका, घरामध्ये असं फ्रेम करून लावा. हेल्थ इज नॉट अ डेस्टिनेशन. माझ्याकडे जेव्हा काही लोक अपेक्षा घेऊन येतात ना, मग ते आता आम्ही तुमचं 3 महिने, 3 महिनेच नाही, तुम्ही सांगाल ते मी 6 महिने करल. पण ज्या दिवशी 180 दिवस पूर्ण होतील, 181 पासून मी माझी मनमानी करणार. मी म्हणतो तू आत्तापासून कर. हा, म्हणजे 180 तरी कशाला वाया घालवतो तुझे? आणि ह्यात लोक आहेत ना बाहेर वेगवेगळे, तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे या मंडळींपासून. आता पण काही लोक येतील या सेशनमध्ये, 15 मिनिटं झाले, मुद्द्याचं बोल ना, कसं कन्सिस्टन्सी राहायचं. पेशन्सच नाही त्यांच्या, निघून जातील मीटिंगच्या बाहेर. वी आर नॉट फॉर देम. मला प्रत्येक इन्फॉर्मेशन नाईटमध्ये एक माणसाचं जरी कल्याण झालं, माझं त्या दिवसाचं टार्गेट बाद झालं. ओके, ते एकाचं व्यवस्थित होऊ दे. सो तुम्हाला माझं सांगणं हेच राहील, वेन यू स्टार्ट हेल्थ जर्नी, यू गोल शुड बी फॉर लॉंगर ड्युरेशन. मग ती एनर्जी, मग आणि मग त्याचे माइलस्टोन करा, टप्पे 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 टप्पे. पहिला टप्पा अचीव, वा. दुसरा टप्पा अचीव, वा. मला काय होतं, मला ना सूर्यनमस्कार जमत नाही, ओके, मग मी पहिला 12 सूर्यनमस्कार शिकणार, 12 झाले थांबणार नाही, मग मी 24 शिकणार. 24 नाही, काही लोक बॅचला जॉईन झाले आमच्या मॉर्निंगच्या, नंतर म्हणलं नको रे बाबा, लय घाम काढतात, नको, आमचं आमचं चालतंय ना. बस, ये नहीं होगा हमसे भाई, हमने वो बनाए इसलिए की आपका वो. बरं मी सांगतो ना, काय सांगतो बॅच मध्ये, जमेल तसं करा, पण करा. स्ट्रेच युअर लिमिट्स. तो सांगायचं तात्पर्य पुन्हा पुन्हा तेच राहील माझं. तुम्ही तुमच्या प्रोग्रेशनकडे काम करा, तुम्ही तुमच्या लिमिट स्ट्रेच करा, आणि लॉंग टर्म ड्युरेशन, तर मात्र तुम्हाला हे होणार आहे, तर मात्र तुम्हाला हे जमणार आहे. आता आपण टफ डेजसाठी काय करायचं, तर पहिलं आपण एका मिथ्सला ब्रेक करूया. एक सिम्पल मिथ, आय नीड मोटिवेशन एव्हरी डे. ऍक्च्युअली इट इज रॉंग. यू नीड अ सिस्टम, अँड वी हॅव डेव्हलप्ड अँड वी आर मोर डेव्हलपिंग इट. फूड डायरी ही इतकी सुंदर सिस्टम आहे. प्रामाणिकपणे जे लोक फूड डायरी इथे लिहितात त्यांनी FD टाईप करावं चॅटबॉक्समध्ये. आणि मला भले एकदा तरी लिहिली असेल, एक दिवसासाठी तरी त्यांनी FD टाईप करा. आणि मला खरं सांगा, ही सिस्टम जर तुम्ही फॉलो केली, अहो वर्षा सोनार माझ्याकडे आल्या होत्या, त्यांचं पोटाचा घेर होता पहिल्या दिवशीचा किती होता, आता शीतलने 43 का 45 होता, 34 इंच पर्यंत. काल येऊन मला त्यांनी दाखवली बघा. मी म्हणलं तुमची डायरी मला द्या बाबा, मला दाखवायची मीटिंगला. हो, एवढी मोठी, हो नाव पण येतं, वर्षा सोनार. जरा फेंट झाले, ठीक आहे. अँड त्यांचं डे 1चं इथं मेजरमेंट आहेत. पोटाचा घेर
45 आणि पुढे जाऊन तो 34 पर्यंत खाली आलाय. पण प्रॉब्लेम काय, ज्या दिवशी 34 झाला, आमच्या मॅडम म्हटल्या, डेस्टिनेशन अचिव्ड, नाव सेलिब्रेट. मग आले आंबे. आणि आंबे मग काय, आणि आंब्याचं आणि वर्षा सोनार मॅडमचं प्रेम किती आहे, हे वर्षा सोनार मॅडम यांच्या रिट्रीटला जेवढी मंडळी होती त्यांना विचारा. म्हणजे ते आंबा खात नाहीत, आमरस खातात. आणि ते आमरस खात नाहीत, तो पुरणपोळी सोबत खातात. मग डॉक्टरांनी त्यांना इन्शुलिन दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 7-8 आहेत, मीटिंगमध्ये हसतात बघा, स्माइली टाकतात. 7-8 युनिटचं इन्शुलिन दिलेलं आहे. त्या म्हणतात नाही, मी 12चं लावणार, मी 14चं लावणार, 2 महिने मी आंबे खाऊन घेणार. कारण कसं आहे, त्यांच्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये भरपूर काही फाईट केलंय, शेफ आउट, ओपन हार्ट सर्जरी, कॅन्सर, आणि माझं कसं, ते मला घेतच नाही म्हणतात. मी सारखं लावून जाऊन धक्का मारून येते, ते मला काय आत घेत नाही. ते काय मला, मी काय पण करणार, पण मी खाणार आंबा म्हणजे. हा, आंबा हे राष्ट्रीय फळ आहे, त्याला मान मी देणार. पहिला मान आंब्याला, मग प्रमोद बडीगर. हे बाकी प्रमोदचं नाही ऐकायचं. प्रमोदचं ऐकून परत 34वर येणार. मग काल परत आल्या, सर आता परत चालू. मग त्यांना एक कळलं की 3 महिन्यात बारीक पण होता येतं. मग विचार करा, आणि परत. आणि आता तर केली त्यांची शुगर, काल फास्टिंग, आता थोडं थोडं सिरियसली सुरू केलं त्यांनी. 2 आठवडे झालं त्यांचे परत फास्टिंग, शुगर 70वर आली, इन्शुलिन 45 युनिटवरून इन्शुलिन त्यांचं 15 युनिट पर्यंत खाली आलंय. तो सांगायचं तात्पर्य काय, हे जे तुम्हाला वाटतं ना मोटिवेशन लागतं, नाही. मोटिवेशन बघा, आजची शुगर पण 94 आहे. अजून इन्शुलिन कमी करायला सांगितलं त्यांना. सो एफ डी एवढ्या लोकांनी लिहिलं, ठीक आहे, 6-7 जण म्हणतात की फूड डायट. मला सांगा, ही सिस्टम नाही का बनवलेली, आम्ही प्रॉपर सिस्टम बनवली आहे बॉस, तुम्हाला फक्त फॉलो करायचे. 12 वर्षाचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टीतून वाहतोय. आम्ही अख्खी म्हणजे त्या केतकीने अख्खी दिवाळी सॅक्रिफाईस केली तुमची फूड डायरी डिझाईन करायला. दिवाळीत बाकी सगळे फराळ करत होते, हे तुम्ही फूड डायरीमध्ये काय करायचं त्याचे प्लॅनिंग करत होते. आणि तुम्ही ज्यांनी फूड डायरी, आता फूड डायरीचं सेशन होणार आहे ऑनलाईन, ज्यांना ज्यांना फूड डायरी मिळाली आहे त्यांच्यासाठी. आणि हां, फूड डायरीचं लेटेस्ट व्हर्जन तुमच्याकडे घ्या. ज्यांनी ज्यांनी 108 दिवस सलग लिहिलेली आहे त्यांना आम्ही पुढची फूड डायरी फ्री देतो, फ्री. अजून काय करायचं हो तुमच्यासाठी? हं? म्हणजे माझ्या लिमिटमध्ये आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही करतो, आणि हे प्रत्येकाला माहिती आहे. ते आम्हाला वारंवार सिद्ध करायची गरज नाही. त्यामुळे मी सांगतो ना, आम्हाला कॉपीच नाही करू शकत करून, कारण आमच्या व्यवसायाला कॉपी करणं, आमच्या मॉडेलला कॉपी करणं, आमचं जे इंटेन्शन आहे लोकांना हेल्प करणं, हे सहजासहजी तुमच्यामध्ये येणार नाही ना. आणि निस्वार्थ आणि काय मिळेल त्या पैशात काम करणं, हं, हे नाही जमणार प्रत्येकाला. चलो, सो आता कॉमन ब्लॉकर्स कोणते आहेत ते आपण बघूयात. पहिला ब्लॉकर जो तुम्हाला आज तोडून टाकायचा आहे, आणि मला ह्या, म्हणजे मी देखील कधी काळी हे होतो, कारण आपलं कंडिशनिंग अशी केली जाईल. आणि तो होता पहिला ब्लॉकर जो तुम्हाला आज असं तोडफोड, उसको मतलब पूरा तोड फेक झालो, दॅट इज परफेक्शनिझम. नो नो. आणि हा प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? हा आपल्या शिक्षण व्यवस्थेतला दोष आहे, कारण आपल्याला काय शिकवलं जातं, चूक की बरोबर. आणि खऱ्या जगामध्ये काय आहे? काहीच चुकीचं नाही आणि काहीच बरोबर नाही. कमी चुकीचं, थोडं जास्त चुकीचं, ह्याच्यामध्ये कमी चुकीचा निर्णय घ्यावा लागतो. बरोबर आहे का नाही? त्यामुळे परफेक्शनिझम जर तुमचा ट्रॅप आहे, ज्यामुळे तुम्हाला सातत्य राखता येत नाही, गो अँड जस्ट गेट रीड आउट ऑफ इट. मला फक्त हे करायचंय, परफेक्ट करायचं. जसं जमेल तसं करा, हळूहळू डेव्हलप करा. काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का, हे आसन करताना श्वास बाहेर गेला पाहिजे का आत गेला पाहिजे, पहिलं आसन तर करा, मग आपण इम्प्रूव्ह करू. नाही, त्याचं काही साईड, तुम्ही करत नाही याचा साईड इफेक्ट खूप आहे. काहीतरी करताय ना, समथिंग इज बेटर देन नथिंग. नाही, मग ते असं झालं तर खूप विचार नका करू, ह्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत. इतकं बारीक बारीक, म्हणजे जेव्हा सगळं असेल ना, म्हणजे ते कसं झालं, ते आपण खूपदा ऐकलेलं आहे ना, की माझे सगळे, म्हणजे सगळे जर सिग्नल ग्रीन असतील त्यावेळेस मी माझी कार घेऊन बाहेर पडणार, आयुष्यात बाहेर नाही निघू शकत. यू हॅव टू गो आउट. कुठे सिग्नल लागेल, कुठे काय रेड लाईट असेल, कुठे ग्रीन असेल, कुठे येल्लो असेल, कुठे ऑरेंज असेल, थांबत थांबत चला. प्रत्येकाचा प्रवास वेगळा होणार आहे, पण हे परफेक्शन एक असं किडा आहे ना जो कन्सिस्टन्सीला
ब्रेक करतो. मी नेहमी सांगतो तुम्ही करत राहा, करत राहा, करत राहा. कन्सिस्टेंसी आहे इंडिया में डोंट एक्सपेक्ट इट. अभी तो कंसिस्टेंसी की बजने वाली है पूरी तरीके से, क्योंकि अभी क्या आने वाला है, फेस्टिवल्स होलसेल में आते हैं हमारे यहाँ पे। और हम जब श्रावण से शुरू करते हैं ना, तो हम दिवाली तक रुकते नहीं. बरं त्यात मग आपल्याकडे लग्न सराई असते वेगळी, कुणाच तरी बर्थडे असतो. हं? काहीतरी काहीतरी चालूच राहतं. तुमचं काही संपणार आहे? कधीच नाही संपणार. सो तुम्ही हे परफेक्शन जे आहे ना, मला सगळं असं कसं परफेक्ट लागतं. केलं तर ना मग मी असं पूर्ण करत असते. असं मी 10 मिनिटाचा व्यायाम 10 मिनिटाचा असलं मला काही जमत नाही. मला कसं ते अख्खं व्यवस्थित सगळं सेट झाला तर मी करणार. मला डाएट पण असंच पाहिजे. असं नाही चालत. क्लायंट मीटिंग्स मला नाही समजलं. डू यू वॉन्ट टू लिव्ह फॉर मीटिंग, का काही एक्झाम्पल देताय तुम्ही? हा, क्लायंटची मीटिंग पण परफेक्ट लागते असं म्हणताय का तुम्हाला? सो परफेक्शनिझम मध्ये अटकू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. दुसरं आहे बिझी शेड्यूल. हे पहिलं ब्लॉक करा तुमचं. मला सांगा तुमचं शेड्यूल बिझी आहे. कोणी लिहिलं तुमचं शेड्यूल? कोण लिहितं शेड्यूल तुमचं? नाही, मला माझा बॉसचं शेड्यूल येतं. ठीक आहे ना. बॉस तुम्हाला 24 तास ब्लॉक करतो का? थोड्या वेळासाठी तुमचे सगळ्यांचे जाऊन जरा डिजिटल वेलबिंग मध्ये जाऊन टाइम चेक करा बरं, मोबाईलवर. कोणाचं इथं 3 तासाच्या आत दिसणार नाही. आणि स्वतःलाच विचारा, खरंच इथून मी 30 मिनिटं नाही काढू शकत रोज स्वतःसाठी व्यायामाला? हं? खरंच मी 30 मिनिटं नाही आठवड्यातनं 1 तास लागतो हेल्दी शॉपिंगचं कुकिंग करायला, सॉरी नियोजन करायला. 1 तास वेळ काढून काय लागतं आठवड्याला बाबा, कुठल्या भाज्या लागतात? खरं सांगू का, कारण देतो कारण. मी तुम्हाला आज असा एक व्हिडिओ दाखवणार आहे ना, त्याच्यामध्ये काही सीन्स तुम्हाला ऑकवर्ड करतील. मी आधीच सांगतो तुम्हाला, कारण एका लेडीजचा व्हिडिओ आहे, युएस मधल्या लेडीजचा व्हिडिओ आहे. तिला 4 मुलं आहेत. किती? 4. आणि ती कसं तिचं रुटीन फॉलो करते ते तिने दाखवले. पण सीन्स काही असे आहेत ते तुम्हाला ऑकवर्ड करतील, मी आधीच सांगतो. ते आता बघणाऱ्यावर आहे तुम्ही काय पाहता. मला त्यात इंटेन्शन दिसलं. माझं इंटेन्शन क्लिअर आहे की तुम्हाला मोटिवेट करावं. आता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये म्हणाल नाही नाही हिने असे कपडे घातले, तिने तसे घातले. आता ते युएस मध्ये चालतात तसे कपडे. तर ते मला बोलायचं नाही नंतर, सर कसले व्हिडिओ दाखवता. मुलं बसतात तुमच्या सेशनला. मुलांना त्यातनं काय शिकवायचं तुमच्या हातात आहे ना. हा. तर मी आधीच तुम्हाला मनाची तयारी करून देतोय, परत मला म्हणायचं नाही कसला व्हिडिओ दाखवा. त्यावेळेस मी थोड्या वेळासाठी युट्यूबचं रेकॉर्डिंग पण पॉज करेल, कारण युट्यूब नंतर आपल्या व्हिडिओला हे करू शकतं. पण तुम्ही इंटेन्शन बघा त्याच्या मागचं, की आज लोक काय लेवलला हेल्थ अँड फिटनेसला महत्व देतात आणि आपण कारण कारणातनं बाहेर यावं लागलं. सो दॅट इज द ब्लॉकर. बिझी शेड्यूल. शेड्यूल तुम्ही लिहिता ना. जर शेड्यूल मी लिहितो, मी ठरवलंय आता 7 ते 8 प्रमोद बडीगर जो, म्हणजे जोपर्यंत प्रमोद बडीगर अवेलेबल आहे, सकाळी 7 ते 8 प्राईम मेंबरसाठी बॅच फ्री असेल. हा. पण कंपल्सरी नाही हा. त्याच्यामध्ये पण आता रूल्स अँड रेग्युलेशन्स येतील. मन में मैं मेरे मूड के हिसाब से आऊंगा असं नाही. तुम्ही प्राईम मेंबरसाठी कडक करू आपण, बॅच फ्रीच राहणार आहे. बॅचला आपण त्या बॅचला आपण चार्ज नाही करणार. पुढच्या बॅच आता कोण, आता दुसरे कोचेस आहेत, त्यांचं घर चालतं बाबा त्याच्यावर, तर त्यांची बॅच असेल तर त्यांना पैसे द्यावे लागतील आपल्याला. गॉट इट. पुढचा पार्टकडे जाऊ आपण. सो शेड्यूल तुम्ही लिहितानाच लिहा ना. बरं तुम्ही 4 वेळा व्यायाम करा, पण लिहा तसं. बोरडम हा एक खूप मोठा, म्हणजे हा शब्दच आजच्या काळातला शब्द आहे. आणि आता तर नवीन पिढीला तर काय कळत नाही, काय होतंय तर बोर होतंय. का होतंय ते कळतच नाही. माझी पण मुलगी राहून राहून म्हणते पप्पा बोर होत. आता मी तिला मजेने म्हणतो मग चिकू हो, आंबा हो. पण तिला बोरच होतं. काय करायचं. सो बोर्डम हा जो पार्ट आहे, हा आपला ब्लॉकर आहे कन्सिस्टन्सीचा. आज का नाही गेला बाबा जिमला? नाही आज जरा बोर होत होतं. आज का नाही योगा केला? नाही आज जरा बोर होतं. बरं. आज जरा बोर होतंय म्हणून मी जरा आता ते जेठालाल टाईप, दया कुछ तडकती भडक, काय तडकती भडकती चीज बना दे आज. मग आज आपलं काय ते हे, तिथं चार्ट मध्ये काय ते जाऊ दे तिकडं. आज मेरे को क्या चाहिए, तडकती फडकती चीज. का तर मला बोर होतंय, बोर. बोर होते म्हणून आपण असोसिएशन कुठं केलं, फूड बरोबर. अँड दॅट्स नॉट रॉंग, दॅट्स आर युअर इमोशन्स विच इज ब्रेकिंग युअर कन्सिस्टन्सी. पण ज्यावेळेस तुम्ही माझं हे सेशन ऐकाल मेंटल हेल्थचं, तुम्हाला खरं कारण कळेल तुम्हाला बोर का होतंय. आणि जे 12 वीकमध्ये आपण खूप डीपमध्ये घेतो, जे आतापर्यंत तुम्ही लोकांनी ऐकलं पण असेल, बरंच जणांनी ऐकलं असेल.
आणि हा एक प्रॉब्लेम आहे मोठा, ऑल ऑल और नथिंग माइंडसेट. चाहिए तो पूरा चाहिए, नहीं तो नहीं चाहिए. अगेन इट इज वन काइंड ऑफ परफेक्शनिझम, बट इन सम अदर वर्ड्स. करायचं ना तर 7 दिवस, अख्खे 30 दिवस सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. कधी करायचं कधी नाही करायचं, हे डायलॉग मधनं बाहेर आहे ना. हे डायलॉग आहे ना, बाहर आ जाओ. ये डायलॉग काम के नहीं है, ये कंसिस्टेंसी के डायलॉग नहीं. बिकॉज हेल्थ इज अ जर्नी, इट इज नॉट अ डेस्टिनेशन. फिटनेस इज अ जर्नी. या डायलॉग मधून बाहेर या. ऑल इज नथ म्हणजे ह्याला मी एक बेस्ट एक्झाम्पल देतो, प्रत्येकाला पटकन कनेक्ट होतो. ते म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ते काचच्या कपांचा सेट असेल, आहे का? जे पाहुणे आल्यानंतर बाहेर निघतो. म्हणजे चहाचा असेल, पाण्याच्या ग्लासांचा असेल, आहे का नाही? कप असतील, ग्लास असतील, आहे. सहाचा सेट असतो काहींचा, काहींचा 12चा असतो, मोस्टली सहा सहाचा असतो. आता ह्या सहाचा तुमचा सेट आहे, आणि समजा मीच तुमच्या घरी आलो. हं? आणि तुम्ही मला दिला तो ग्लास, कारण मी तर चहा कॉफी घेत नाही म्हणून पाण्याचा ग्लास दिला तुम्ही. नाही, सर आल्यात आता काचेच्या ग्लासामध्ये पाणी देऊ, म्हणून तुम्ही आणलं, आणि माझ्याकडून तो फुटला. हा, मनातल्या मनात तुम्ही किती सर असेल तुमचा, अरे कळतं का नाही, मोठ्या मोठ्या बाता करतो, काचेचा ग्लास नाही ह्याला हँडल करता आला, म्हणून दोन चार माझ्यासाठी चांगली नावं पण ठेवली. मनातल्या मनात हं, मला तोंडावर तोंडावर, अरे सर असू दे असू दे, मनातल्या मनात हे झालं तुमचं सगळं करून. आता माझा प्रश्न काय आहे तो सांगतो, की तुमचे राहिलेले जे 5 ग्लास आहेत, आता हा एक ग्लास फुटला म्हणून तुमच्यापैकी कोण आहे जो राहिलेले जे 5 ग्लास आहेत. शीतल, पहा बरं. तो जे राहिलेले 5 ग्लास आहेत, ते असे, नाही आता हे काय कामाचं नाही, फोडून टाकू, असं कोण करणार? नाही, ते सरांनी एक खराब करून टाकला, राहिलेले 5 टाकून द्या, असं कोण करणार का? नाही करणार ना. कधीतरी असं होईल हो, काहीतरी नैसर्गिक चॅलेंजेस येतील, काहीतरी प्रॉब्लेम होईल, काहीतरी प्लस मायनस होईल. यू विल नॉट एबल टू डू दॅट डे. लाईक ती बॅच म्हणजे ते जिम जाता येणार नाही, ती योगाला जाता येणार नाही, वॉकला जाता येणार नाही, किंवा ते त्या त्या एका मीलला ते साहित्य नाही मिळालं म्हणून तो डाएटचा प्रकार करता येणार नाही. पण कधीतरी होईल ना, एकदा होईल. काय, मग दुसऱ्या दिवशी परत या ना ट्रॅकवर. का बरं तुम्ही ते मग, नाही आता जाऊ दे, तुटलंय ना तुटलं, असं का करता? सो दिस इज द प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम कुठला आहे? वृषाली इज सेइंग परफेक्ट एक्झाम्पल. येस, इट हॅपन्स वृषाली. ऑल ऑर नथिंग माइंडसेट म्हणजे पाहिजे तर ते मराठीत म्हणे ना, खाणार तर तुपाशी, नाहीतर उपाशी. असं नाही चालत. इन फिटनेस, इन हेल्थ, इट डझंट हॅपन इन दिस वे. आणि जेवढी लोक करतात ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की असं नाही चालत. सो तुम्हाला हे माहिती नाहीये म्हणून आपण माहिती करून देण्यासाठी आजचा प्रोग्राम ठेवला. आणि पुन्हा पुन्हा मी ते सांगेल, मोटिवेशन इज टेम्पररी. यू कॅन स्टार्ट थिंग्स विथ मोटिवेशन, बट यू विल स्टे विथ देम विथ युअर राईट एज्युकेशन. खूप इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या पाहिजे ते वाक्य. वेन वी स्टार्ट वी आर मोटिवेटेड, बट वेन वी स्टे वी आर एज्युकेटेड. चला चॅटबॉक्समध्ये केतकीला सांगू टाईप करायला. वेन वी स्टार्ट वी आर मोटिवेटेड, बट वेन वी स्टे वी आर एज्युकेटेड. एंड यू कैन पुट दिस काइंड ऑफ लर्निंग इन योर व्हाट्सएप ग्रुप. ये हमारे पास 200 लोग हैं इंफॉर्मेशन नाइट में. प्राइम में 100 है. 300 प्लस पीपल वी आर हॅव्हिंग, अँड हाऊ मेनी ऑफ देम आर अटेंडिंग? 50. म्हणजे यातूनच काय लक्षात येतं? बरं, किती लोक सातत्याने इन्फॉर्मेशन नाईट अटेंड करता बरं तुमच्यापैकी? कुठलीच चुकवत नाही, सी टाईप करा बरं. मला इथे पण लक्षात येतं. डॉक्टर सोपान, येस, असतात नेहमी. गायत्री असते, भारती असते, अमित असतो. अमितला तर मी म्हणलं, अमितचं मी फॅन आहे. मला सिन्सिअर लोकांचा फॅन व्हायला आवडतं. उज्ज्वला, रिमा, आकांक्षा, वृंदा, सोनल, येस, करेक्ट करेक्ट. हे नेम बरोबर आहेत. काळजी करू नका, तुम्हाला ह्याचे सगळ्यांचे पॉईंट्स मिळणार आहे. वी लव टू पे टू दोज हु आर व्हेरी कन्सिस्टंट. आजच मी एक जिमची जाहिरात पाहिली, त्यांनी बोर्ड लावलाय, 365 दिवसाची मेंबरशिप घ्या. त्याच्यानंतर जर का तुम्ही 250 दिवस जिमला आलात तर आम्ही तुम्हाला पुढचे 180 दिवस फ्री देणार. सगळ्यांना तोच प्रॉब्लेम आहे. पण आणि हा राहणार का? तर मेजॉरिटी लोकांचा PFC वीक आहे, जे मी तुम्हाला आधी सांगितलं तसं. चलो, सो मोटिवेशन इज टेम्पररी, त्याच्या भानगडीत पडू नका. मोटिवेशन विल नॉट हेल्प यू. सो वाय डिसिप्लिन मॅटर्स सो मच.
व्हाय? डिसिप्लिन इज चूजिंग बिटवीन व्हॉट यू वॉन्ट नाव अँड व्हॉट यू वॉन्ट मोस्ट. आत्ता काय हवंय याऐवजी काय निवडायचंय आपल्याला? मला काय हवंय. आत्ता काय हवंय ते नाही पाहायचं, मला काय हवंय ते पाहायचं. आता मला खरं खरं सांगा, तुम्हाला काय हवंय? औषधमुक्त आयुष्य, चांगलं दिसणारं शरीर हवंय का नाही हवंय? योग्य मापातलं शरीर, 10 वर्ष जुने जे कपडे घेऊन ठेवले होते कधीतरी येतील म्हणून ते आले पाहिजेत तसं वालं शरीर पाहिजे का नाही पाहिजे? चार लोकात उठता बसता व्यवस्थित आलं पाहिजे, मांडी घालून बसता आलं पाहिजे. हा, कितीतरी लोकांना मांडी घालून बसायची समस्या आहे. आत्ता मला कोणी सांगितलं, कालच मला टेस्टिमोनियल आलं, 7 दिवस झालं सर हे फॉलो करतोय, थोडं उठाय बसण्यामध्ये हलकंसं वाटतंय. फक्त 7 दिवसातलं इम्प्रुव्हमेंट आहे. हेच तर हवंय ना तुम्हाला. मग जर तुम्हाला हे सगळं हवंय तर का नाही मग तुम्हाला ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस फक्त स्वतःला खरं सांगायचंय. व्हॉट यू वॉन्ट नावच्या ऐवजी काय सांगायचं? व्हॉट यू वॉन्ट मोस्ट. फॉर एक्झाम्पल, भरपूर लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग गडबडतं. ठीक आहे, आता आपण हेल्थवर बोलतोय, पण थोडं एक्झाम्पल पटकन, कारण पैशाची भाषा लोकांना पटकन समजते. आणि समजा त्याला काय हवंय, त्याला त्याचं चांगलं रिटायरमेंट लाईफ हवंय, तर त्याला फायनान्शियल डिसिजन घेताना हेच तर ठरवावं लागतं ना, व्हॉट यू वॉन्ट नाव आणि व्हॉट यू वॉन्ट मोस्ट. कारण नाव तर कधीच संपत नाही. कारण नावचे डिसिजन कोण घेतो? तो लिंबिक घेतो, तो बच्चा. मग आपण बॉलिवूडची गाणी पण ऐकतो, दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी, वो तो पानी पूरी मांगेगा जी, वो तो आम भी खाएगा जी. तो दिल तो बच्चा आहे. मग आपल्याला काय वाटतं? हा, बरोबर आहे. आणि आपण हे असं ऐकत राहतो, मग आपल्याला वाटतं नाही बरोबर चाललंय. हे मी बाबा येणार आठवड्यातनं एकदा प्रवचन द्यायला, रोज तर तुम्हाला तेच जाहिराती दिसणार आहेत. टू व्हीलर घेऊन बाहेर निघालं संध्याकाळी 5-6 वाजता, बघा ट्रिगर ओळखायचे असतात, ट्रिगर. पहिले तर मी टू व्हीलर वापरत नाही, पण म्हणून मी सांगतो, टू व्हीलर न वापरण्याचा सगळ्यात मोठा फायदा, माणूस ना कुठे अशा ठिकाणी जातच नाही. मग ते बाहेर निघाले, खमंग भजी, खमंग वड़ा पाव, लोग ऐसे लगे हैं लाइन में, वो देख के ऐसा लगता है सर मला घरीच जायचं होतं, पण माझ्या गाडीचे हात कसे वळाले तिकडे काय मला समजलंच नाही. आणि मग मी ते तुमच्या भाषेत काय आमच्या चीट मील घेतलं. आम्ही तर पहिलं तर अशा मीलला चीट मील म्हणू नका म्हणतो. आम्ही तर म्हणतो खाऊ नका, खाल्लं तर गिरीट ठेवू नका. हं. हे सगळं का होतं माहितीये का? फक्त आपल्याला हे माहित नाही की मला मोस्ट काय हवंय, मोस्ट. तुम्हाला ज्यावेळी लक्षात येईल ना, नाही मेरे को वो बॉडी चाहिए. आता शीतलला तर मी मोठ्या लेवलची कमिटमेंट देऊन बसलोय 2 फेब्रुवारीपर्यंत. आणि माझे स्वतःचं पण आहे ना थोडंसं प्लस मायनस. ठीक आहे, मी डिझीज नाही आहेत मला, मी चांगलं मसल गेन केलेलं आहे, बट थोडंसं माझं पण बेली फॅट आहे. स्वतः आम्हाला टारगेट दिलेले 2 फेब्रुवारीचं, तो व्हॉट यू वॉन्ट मोस्ट मेरे सामने बार बार आता है जब मेरे को व्हॉट यू वॉन्ट नाव दिखता है तो. तुम्हाला माहिती आहे का, बरेचसे सेशन हे मला पण लागू होतात. त्यापैकी आजचं सेशन आहे. सो कन्सिस्टन्सी फॉर्म्युला मध्ये काय येतं? किती लोकांना इंटरेस्ट आहे फॉर्म्युला जाणून घ्यायला? आणि सोप्पा फॉर्म्युला आहे. पण परत सांगतो, एक कोच पाहिजे ना तुमच्याकडे हा फॉर्म्युला राबवून घ्यायला. ज्यांच्याकडे आहे गुड, नसेल तर मग बनवा. आता इथे अकाउंटेबिलिटी पार्टनर तयार करा तुम्ही. निवडा, ह्या लोकांमध्ये निवडा की नाही तू मुझे पूछ मैं तुझे पूछूंगा. आम्हाला नाही, आम्ही फक्त गोळ्या औषध चालू असणाऱ्यांना पर्सनल हँड होल्डिंग देतो, बाकी लोक मेरे को नहीं चाहिए. वो आओ 12 वीक सीखो खुद से करो. हां, माझाही वेळ वाया घालवू नका. मला उलट माझ्याकडे वेळ लिमिटेड आहे. मला त्याच लोकांना मदत करायला आवडतं जे इन्शुलिन डिपेंडेंट झाले आहेत, खूप साऱ्या गोळ्या खातात. त्यांना बाहेर काढण्यामध्ये मला जास्त किक मिळते. बाकी सगळ्यांसाठी हे सगळं चाललंय आपलं फ्री ऑफ कॉस्ट. यू कॅन, फार फार तर तुम्ही मिलेट्स खा आमचे. सो कन्सिस्टन्सी फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन करतो. फार सोपं आहे. फर्स्ट वी हॅव टू गेट दॅट क्लॅरिटी. क्लॅरिटी म्हणजे नेमकं का? आता मी त्याच्यावर एक्झाम्पल देणार आहे. दुसरं कमिटमेंट आणि तिसरं कम्युनिटी. सो पहिलं क्लॅरिटी बघू. क्लॅरिटीचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. नो युअर वाय, नॉट जस्ट फॅट लॉस बट एनर्जी, कॉन्फिडन्स, लॉंग लाईफ. तुम्हाला रिअल वाय ओळखता आला पाहिजे.
काही व्हाय असतात ना जे जगाने आपल्याला घातलेले आहेत. तो व्हाय कामाचा नाही. म्हणजे जगाने सांगितलं की तुझी जर गोळी बंद नाही झाली तर मग पुढे इन्शुलिन चालू होईल. इन्शुलिन बंद नाही झालं तर पुढे डायलिसिस चालू होईल. हे जगाने घातलं. तुम्हाला आतून नाही वाटत. तुमचा व्हाय काहीतरी वेगळं असेल. नो युअर व्हाय. तुमचा व्हाय काय? जसं मी ती नेहमी ऍड दाखवतो बघा ती लहान मुलीला उचलतानाची, त्याचा व्हाय तो होता ना की त्याला म्हातारपणी एवढं फिट राहायचं की त्याच्या नातवंडाला उचलता आलं पण. तुमच्यापैकी कोणाचा व्हाय असेल की नाही माझे शुगरमुळे डोळे नाही जायला पाहिजेत बाबा. डोळे गेले तर मी या जगाला कसं पाहणार? आणि शुगरमध्ये खूप लोकांचे डोळे जातात. ब्लड शुगर जर कंट्रोलच्या बाहेर गेली तर. तुमचं वजन खूप जास्त वाढलंय तर तुमचं व्हाय हे पाहिजे की नाही मग मला ते कपडे नाही घातले तर मग मला त्या चार मैत्रिणींमध्ये. तुमचा व्हाय जर तेवढा असेल तरी बाद झालं, काही प्रॉब्लेम नाही. बट तो तुमचा पाहिजे, कोणीतरी डोक्यात घातलेला नाही. ज्यावेळेस तो तुमचा व्हाय असतो ना त्यावेळेस ते मोटिवेशन नाही लागत. ते एक लॉंग टर्म होऊन जातं. ती कन्सिस्टन्सी ऑटोमॅटिक येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खूप सारे पैसे जमा करताय. तुम्हाला नंतर खूप जगभर भ्रमंती करायची आहे, वर्ल्ड टूर करायचे आहे. हं? पैसे तर तुम्ही जमा करताय. सेव्हिंग्स तुमचे चांगले होतात आहे. पण ती भ्रमंती करायला तुम्ही बाहेर जेव्हा कुठे फिरायला जाल. बरं तुमच्यापैकी किती लोकांनी अनुभवलंय बाहेर आपण जेव्हा टूरला जातो तेव्हा आपल्याला नॉर्मलपेक्षा 5 पट चालावं लागतं. खरंय का नाही? मग ते चालताना तुमच्यामध्ये जर तुम्हाला तो एक्स्ट्राचा लोड असेल 30 किलो 40 किलो चालणार कसं बॉस? मग त्यासाठी फिट पाहिजे ना शरीर. बरं बाहेर टूर करण्यासाठी एनर्जी लेवल्स हाय पाहिजे. नाहीतर ती एक कुठलं तर, कारण एखाद्या ठिकाणी गेला तिथं वेगवेगळे स्पॉट असतात माहितीये ना. मग ते वेगवेगळे स्पॉट फिरायला एनर्जीच नसते. 2 स्पॉट फिरले की नको. नेक्स्ट इयर वी विल कम नेक्स्ट टाइम. असं म्हणावं लागेल का नाही? सो तुमचं वय तुम्हाला शोधायचं आहे. मे बी तुम्हाला तुमच्या मुलांचं रोल मॉडेल बनायचं असेल. तुम्हाला तुमच्या कंपनीत कोणाला तर लीडर म्हणून तुमची लिडरशिप दाखवायची असेल. अँड बिलीव्ह मी, ज्या वेळेस तुम्ही हेल्थ ह्या ऍस्पेक्टवर काम कराल, 1 वर्ष काम करा हेल्थवर. तुम्हाला हेल्थ आम्ही सांगतो 10 वर्ष आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात ऍड करून देतो. यू विल चेक दॅट की तुम्ही 10 वर्ष मागे गेला. जी एनर्जी आता काय झालं माहिती का? ऑलरेडी 10 वर्ष पुढे जाऊन बसलाय हो. पहिले तर जागेवर तर येऊ. ऑलरेडी एखाद्याचं वय 35 असेल ना त्याला 45 मधले दुखणे सुरू झालेत. तर त्याची बॉडी 45 सारखं वागते. ज्याचं 45 आहे त्याला 55 सारखी वागते बॉडी. पहिलं तर ऍक्च्युअल एजवर तर या. बरोबर. आणि हे तुम्हाला करावं लागेल. हे तुम्हाला तुमचा व्हाय शोधावा लागेल. म्हणजे रिअल क्लॅरिटी असेल. कदाचित आम्ही टाकलेली क्लॅरिटी चुकीची असेल कारण ती आम्ही टाकली ना तुमच्या डोक्यात. तुम्हाला तुमची क्लॅरिटी शोधावं लागेल. तुम्हाला तुमचा व्हाय शोधावा लागेल. मग कन्सिस्टन्सी बरोबर येते हो. फॉर एक्झाम्पल एक प्रेग्नेंट लेडी. आता तुम्ही भरपूर वेळा हे अनुभवलं असेल तुमच्या लाईफमध्ये. काहींना आज एक मुलं आहे, 2 मुलं आहेत. तुमच्या प्रेग्नेन्सीच्या पिरियडमध्ये तुम्ही नॉर्मलपेक्षा जास्त खात होता, वेळेत झोपत होता, सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक करत होता. तुमचं व्हाय क्लिअर होतं. तुम्हाला हेल्दी बाळ जन्माला घालायचं. करेक्ट. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचं व्हाय क्लिअर माहिती असेल ना तुम्ही ती कन्सिस्टन्सी बरोबर आणता. आज प्रॉब्लेम काय झालाय? आपला तो व्हाय ना प्रॉपर नाहीये. ब्लर झालाय तो. कुणीतरी जबरदस्ती टाकलेला आहे. हे समाजाने टाकलंय, जगाने टाकलंय, माहित नाही आपल्याला. बट नाव वी हॅव टू डिसाईड आवर व्हाय. प्रत्येकाचा व्हाय वेगळा असू शकतो. बरं तुमच्या प्रमाणे तुमच्या मुलांना बोलवलं जातं. सॉरी टू से बट आपल्याकडे असे शब्द जे वापरले जातात ना, मोठी, जाड्या, हं, ढोल्या, लोध्या, हे लिटरली म्हणजे अजून केसांवरनं पण बोलवलं जातं माहिती आहे ना. सो हे नाही चांगलं. पण हे जर तुम्हाला हा वाय भेटला तर टेक इट, कॅरी इट. ह्याच्यापेक्षा भारी वाय असू नाही शकत. हाँ, पब्लिक साठी अपन कुछ भी करते हम पब्लिक के लिए करते हम कपड़े भी ये जो पहनते हैं ना वो पब्लिक को दिमाग में लेके ही पहनते. एव्हरीथिंग वी डू फॉर पब्लिक. मी आज थोडंसं ब्लंट बोलतोय, थोडं हार्श वर्ड यूज करतोय, मुद्दाम करतोय की तुमचा व्हाय तुम्हाला समजावं. आणि जर का त्यात यश मिळालं तर आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. मग भले तुम्हाला माझा राग आला तरी चालेल.
मी नेहमी सांगतो, जे आता मला जवळून ओळखतात, आय विल नॉट डार्लिंग पर्सन इन युअर लाईफ. हां सर किती गोड बोलतात ना, नको. सर खडूसच बोलतात, चालेल मला. पण सर कामाचं बोलतात, फायदा होतो त्याचा. सेकंड इज द कमिटमेंट. मग तुम्हाला कमिटमेंट आणि मेक इट अ नॉन निगोशिएबल रुटीन्स. काही गोष्टींसाठी नॉन निगोशिएबल. जसं मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक आहेत, काही झालं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही व्यवसाय करताय, तुमची काही तत्व असतील. नाही, मी ह्या तत्वांना तडजोड करणार नाही, क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करणार नाही, आहे का नाही काही लोकांचं तत्व? हं? खोटं बोलणार नाही, आहे का नाही काही लोकांचं तत्व? हं? मग हीच तत्व तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी का नाही लागत करत? नॉन निगोशिएबल. लाईक काही लोक व्हेजिटेरियन असतील, ते काय म्हणणार नाही मी नॉनव्हेज खाणार नाही. तत्व आहे का नाही तुमचं? काही लोक बिलकुल दारू पित नसतील, त्यांचं तत्व आहे का नाही काहीही करा मी दारू पिणार नाही. आहेत का नाही तुमची तत्व? माणूस हा बरोबर एक एथिक्सच पासून बनलेला आहे. पण ज्यावेळेस हेच एथिक्स तुमच्या हेल्थला अप्लाय करायचे असतात, त्यावेळेस ते कुठे जातात? तसे तुम्हाला काही कमिटमेंट द्यावं लागतील, नॉन निगोशिएबल. त्याच्यामध्ये छोटे असेल, भले 10 मिनिटाचा वॉक मी करणार म्हणजे करणार. अख्ख्या दिवसात मी एक हेल्दी मील तरी सुरू करतो बाबा. मी हायड्रेशनची, पाणी, फक्त वेळेवर पाणी पिण्याची सवय लागतो. कितीतरी लोकांना फक्त मी तुम्हाला सांगतो, योग्य वेळेत पाणी प्यायला शिकवलं आणि त्यांना एवढे छान रिझल्ट आले. आफ्टर अ इयर आले, पण आले. लाईक दे वर नॉट फोकसिंग ऑर. बघा आता इथं समोर बॉटल आहे बघा, मी सकाळपासून मोकळे केलेलं आहे. 2, 3. आणि मी उठल्यानंतर तर पहिलं मी ग्लास नाही कधीच पाणी पित नाही, तांब्या आहे, तांब्या. माझे वडील वापरायचे तसा. वापरायचे नाही, वापरतात. शब्द चुकला. ठीक आहे. पुढे कम्युनिटी. हे आम्ही तयार केले तुमच्यासाठी. तुमच्या आयुष्यात एक चांगला हेल्थ कोच, एक अकाउंटेबिलिटी बडी, एक चांगला फिटनेस ग्रुप आम्ही आणून दिलाय. हे खूप मोलाचं आहे. मी तर म्हणून प्राईम मेंबरचा ग्रुप सोडला की 10,000 रुपये फाईन लावतो, परत आत घ्यायला. नाही देत मी, म्हणजे ते तर कॉम्प्रोमाइज करत नाही. हा चुकून झाला, तर मागच्या आठवड्यात एकाचं चुकून झालं, तर बोलू त्यांचं मग. टीमने पहिले विचारलं काय झालं. नाही नाही, ते मी जरा पॉज घेतलाय. पॉज घ्या की, ग्रुप कोणी सोडायला सांगितलं? आणि आम्हीच काढतो ना, ज्याला बाहेर काढायचं. तुम्ही कशाला बाहेर पडायचं काळजी घेता? तुमको उतना लोड लेने की जरूरत नहीं, हम है ना निकालने के लिए। चुन चुन के निकालते हम, पूरा उसका सब देख के निकालते हैं, वो क्या कंट्रीब्यूट कर रहा है सब. तर आम्ही काढतो प्राईम मधून, तुम्हाला बाहेर पडायची गरज नाही. ती कम्युनिटी आहे तुमच्यासाठी. ही कम्युनिटी एवढी भारी होणार आहे ना, किती पैसे द्या, ही कम्युनिटी नाही मिळणार तुम्हाला. अँड यू आर व्हॉट यू. म्हणजे तुमच्याकडे जी कम्युनिटी नाही, तसं तुम्ही प्रोडक्ट आहात. तुमच्या अवतीभोवतीची लोक बघा, आणि नसतील तर बदलायला चालू करा. ते एन्व्हायरमेंट खूप डेंजर आहे. जर तुम्हाला अशा लोकांमध्ये तुम्ही उठताय बसताय, तिथं तुम्हाला वाटलं की नाही नाही, तो पण असं करतो, तो पण असं, आपण ते त्या लोकांमध्ये तुलना करतो. आणि आपण स्वतःला समज नाही, मी नाही काय करत, मी फक्त व्यायाम नाही करत. आणि आपल्याकडे जे बाहेर खातात त्यांचं पण माइंडसेट काय आहे? मी काय व्यसन करतो का उठलं नाही, मला फक्त खाण्याचा नाद आहे. अरे, म्हणजे शब्दाचं झालं नाद आहे. आणि मग मराठीत असं म्हणतात, नाद कुठलाही वाईटच, नाहीच ठेवायचा. तुम्ही फन म्हणून खा. मी असं कधीच म्हणत नाही खाऊ नका. बट यू शुड बी कॉन्शियस अबाउट व्हॉट यू आर इटिंग. आणि हे जे गिल्ट येतं ना नंतर, गिल्ट इज ऑलवेज इन टन, डिसिप्लिन इज इन ग्राम. आणि आज आपण डिसिप्लिन बद्दलच बोलणार आहे. एक तर करायचं नसतं ते करून बसतो, मग त्याच्यामुळे येतं एवढं मोठं गिल्ट. आणि डिसिप्लिनचं ओझं फार कमी असतं, फार छोटं असतं, उचलायला शिका ते. कारण गिल्टचं ओझं खूप जास्त असतं. आज मी लोक पाहतोय किडनी फेल होताना, लोक पाहतोय डोळे जाताना, लोक पाहतोय ओपन हार्ट सर्जरी, स्टेंट टाकताना. पण तीच लोक आज गिल्टमध्ये आहेत, रिग्रेटमध्ये आहेत. लोक पाहतात, अरे, म्हणजे आता माझ्याकडे एक व्यक्ती आली होती, एज 56, लास्ट वीकमध्ये आले होते का, 10 दिवसापूर्वी आले होते, एक्झॅक्ट मला आता आठवत नाही. अँड ते सांगतात की जेव्हा त्यांचं ते स्टेंट टाकायचं चालू होतं, ते झोपून होते आणि त्यांच्यासमोर डॉक्टर चर्चा करत होते. मग ती स्टेंट टाकताना एक तुटली, मग फॅमिलीला झालेला त्रास, हे ते. यू विल बी होपलेस ऑन दॅट सिच्युएशन. आणि मी एवढ्या लोकांना भेटलोय, 16,000 पेक्षा जास्त क्लायंट झाले असतील आता. रोज चालू आहेत लोकांना भेटणं. आता असे वेबिनार्स मधनं कव्हर होतात ते वेगळेच. बट 1-to-1 मध्ये मी 16,000 लोकांना भेटलोय. आणि मी तुम्हाला सांगतो, आपण चुकीचे नाही आहेत. प्रॉब्लेम काय, आपल्याला राईट गायडन्स मिळालं नाही. आपल्याला स्कूलमध्ये हे नाही शिकवलं ना. आपल्या घरामध्ये पण हे कल्चर नव्हतं. आणि आणि पालकांना तर दोष देऊच नका. क्यों हमको जिम जाने की आदत नहीं लगाई.
क्यों हम, भाई उन्होंने आपको पाल पोस के बड़ा किया, वो बहुत बड़ी बात है, अभी तुम करो ना खुद को डेव्हलप. तुम्ही बना ना तुमच्या मुलांचे रोल मॉडेल. तुम्ही तयार करा, दॅर इज नो एज बार. ह्या वयात पण तुम्ही करू शकता. जेवढं बेस्ट होईल तेवढं करा, आणि कम्युनिटी शोधा. जर कम्युनिटी चांगली नाही तर बदला. तो जो मित्र परिवार आहे तो आपल्या त्या कामाचा नाही, तर तो चेंज कर. अंतर ठेवा आणि नवीन मित्र तयार करा. हॅबिट्स वर्सेस विल पॉवर, काय जिंकेल? काय वाटतंय तुम्हाला? चॅटबॉक्समध्ये टाका बरं. हॅबिट्स जिंकतील का विल पॉवर जिंकतील? विच इज ग्रेटर, हॅबिट और विल पॉवर? बताओ. विल पॉवर. रीमा मॅडम म्हणतात विल पॉवर, लता मॅडम म्हणतात हॅबिट. अरे आज मॅडम मॅडम काय लागले परत? अमित सिंग विल पॉवर, स्नेहज सिंग हॅबिट, भारती सिंग विल पॉवर, जयश्री सिंग विल पॉवर, वंदना सिंग विल पॉवर, प्रज्ञा सिंग हैबिट, वर्षा सिंह विल पावर, विद्या सिंह विल पावर. सब बॉलीवुड की फिल्में देख के बड़े हो गए विल पावर वाले. आता मजा येतो तुम्हाला, म्हणजे पटकन लक्षात येईल. बिल्डिंग हॅबिट्स रिड्युसेस नीड फॉर विल पॉवर, लक्षात घ्या. किती लोकांना असे विल पॉवर लागते उठून दात घासायची, का सवय लागली दात घासायची? का असं लागतं कुणीतरी यावं, 1 मिनिटाचं भाषण द्यावं? दात घासणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. दात घासल्यामुळे आपल्या शेजारी कोण आलं तर त्याला आपला वास जात नाही. दात घासल्यामुळे पचन चांगलं होतं. दात घासल्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हायटॅमिन बीचं 50% ॲब्झॉर्प्शन होतं. एवढं सगळं मग तुम्हाला सांगितल्यानंतर मग तुम्ही उठता. चला, कुठे आहे ब्रश माझा? 10 दिवसापूर्वी कुठेतरी ठेवला होता इथे. पेस्ट कुठे आहे? असं करता का तुम्ही? नाही ना. यू जस्ट गो, गेट अप, ब्रश युअर टीथ. लक्षात येते? एवढं सिम्पल आहे. व्हॉट मेड यू स्ट्रॉंग, दॅट हॅबिट ऑर विल पॉवर? सवय लावा हो. हॅबिच्युअल बनवून टाका. जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन नाईटला येण्याची सवय लागली का नाही? हं, लागली. तुम्हाला थोडं थोडं हेल्दी खाण्याची सवय लागली, कोणाचं बिस्किट बंद झालं असेल, कोणाचं तेल कमी झालं असेल. हा, झाले का नाही? किती सॅलड खायची सवय लागली असेल. काही लोक आता रोज मॉर्निंग बॅचला यायला लागलेत. काही लोक असं अधूनमधून येतात. काही लोक थोडंसं नजर मारायला येतात, चाललंय ना यांचं. हा, चालू आहे चालू आहे. आशीर्वाद देतात आम्हाला, असंच प्रगती करा. तेवढ्यासाठीच येतात ना काही लोक. सो ठीक आहे, हरकत नाही. पण सवय लागते का नाही तुम्हाला? ती सवय लावणं गरजेचं आहे. सवय लागली तर विल पॉवरची गरज राहील का? विल पॉवरचा लोड कमी होईल हो. सो हॅबिट्स, बिल्ड हॅबिट्स. आणि हॅबिटसाठी मी एक मास्टर क्लास करणार आहे. हॅबिट्स म्हणा, त्याला डिसिप्लिन म्हणा. कारण आता मी वेगवेगळे प्रोग्राम डिझाईन करतोय. कारण आम्हाला एक लवकरच 1 लाखाचा प्रोग्राम डिझाईन करायचा आहे. त्यामध्ये आम्हाला खूप सारे रेकॉर्डेड प्रोग्राम द्यायच्यात. आम्ही हॅबिटवर लवकर करणार आहे. आणि तुम्हाला मात्र लाईव्ह बॅचमध्ये नक्कीच एवढे पैसे घालायची गरज नाही. इफ यू आर पार्ट ऑफ प्राईम, फक्त सिरियसनेस अमाऊंट भरायची. नाही तर फुकट दिलं की मग मलाही परवडत नाही. मलाही मला मला कसं, पैसे दिले की मला मग जास्त मनापासून तो प्रोग्राम आणखीन. म्हणजे तुम्ही बघा, आता मी फ्रीमध्ये चांगलं सेशन देतोय का नाही आजचं? तुम्हाला काय वाटतं, असंच बनलं असेल हे? वेळ द्यावा लागला असेल का नाही? मग मी पैसे घेतल्यानंतर किती चांगलं देईल. सो हॅबिट्स वर्सेस विल पॉवर मध्ये ऑलवेज फोकस ऑन बिल्डिंग हॅबिट्स. असं म्हणतात, यू फॉर्म हॅबिट अँड हॅबिट विल फॉर्म युअर फ्युचर. आता काही लोक मला म्हणतात, माझा काही ज्योतिषांवर किंवा कुठल्या याच्यावर अविश्वास आहे असं नाहीये. पण माझा थोडा सवयींवर जास्त विश्वास आहे. आणि कसं, मी तुम्हाला एका उदाहरणातून पटवून देतो. मी म्हणत नाही की अंकशास्त्र चुकीचं आहे, ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे, वास्तुशास्त्र चुकीचं आहे. सगळं बरोबर आहे. पण ह्याही जास्त हॅबिटशास्त्र मोठे आहे. आणि हे कसं? एक छोटंसं एक्झाम्पल देतो. वर्ष चालू आहे 2025, आज तारीख आहे 7 जुलै. 7/7चा दिवस आहे आज. हं? तुमची पण अशीच साथ राहू द्या, प्रत्येक वेळी येत राहा. हं? 7/7चा दिवस आहे, आणि आज तुम्ही ठरवलं की मला एक सवय लावायची आहे उद्यापासून. 2 व्यक्ती आहे तिथं. ठीक आहे, आणि दोघांचं वय आपण पकडू 40 आहे, 40. 2 व्यक्तींनी निर्णय घेतला आज. एकाने निर्णय काय घेतला माहितीये का? जे चाललंय तसं चालू दे. आता त्याला जुन्या सवय आहेत. जुनी सवय कुठली आहे माहितीये का? जाग आल्याशिवाय उठायचं नाही. जुनी सवय, हं? समोर येईल ते खायचं.
खाण्याला बिलकुल नाही म्हणत नाही. चहानी दिवसाची सुरुवात. हं? सवय आहे सवय. चहानी दिवसाची सुरुवात. भलं इन्शुलिन चालू आहे तरी चहा पाहिजे. गोळ्या चालू आहेत तरी चहा पाहिजे. कारण चहा काय देतो? एनर्जी देतो त्यांना. सवय सवय. येस, हम साथ साथ आहे. हा. त्याच्यानंतर तेल बदलायचं नाही. जे चाललंय ते तेल चालू. आणि तेल कसं चालू? होलसेलमध्ये चालू. आम्ही सांगतो ना कमी करा, नाही नाही. सर ते असं भाजीमध्ये तेल कमी पडलं ना, तर चव लागत नाही, जेवण गोड लागत नाही सर. मलाच कन्व्हिन्स करतात ते. तुम्ही करून बघा म्हणतात. मी टेस्टवर अभ्यास करून एवढ्या चांगल्या रेसिपी बनवल्यात. मलाच सांगतात तुम्ही ट्राय करून बघा. म्हणजे ही सगळी सवय. झोपतो कधी हा? मोबाईल बघत बघत. मोबाईलची एकतर बॅटरी उतरली पाहिजे, नाही तर डोळे झाकले पाहिजे, तेव्हा ही व्यक्ती झोपते. वय वर्ष 40. आता दुसरा व्यक्ती. त्यांनी आजपासून ठरवलं, नाही सर सांगतात ते पटते. आपण काय करू? उद्यापासून अलार्म लावू. कशाचा? कशाचा अलार्म लावायचा? झोपायचा. एवढे वाजले की कंपल्सरी झोपायचं. आणि उठायचं पण अलार्म एवढे वाजले की उठायचं. मग त्यावेळेस मन काही म्हणत असेल तरी उठायचं म्हणजे उठायचं. जसा जमेल तसा व्यायाम सुरू करायचा. हं? दिवस पहिला तो व्यायाम सुरू करतोय, आणि हा जो आहे ना, ज्याचं मी सांगितलं, ह्याचा दिवस असाच आहे आणि येईल तसेच दिवस तो काढतोय. पहिल्या वर्षी पण असाच, दुसऱ्या वर्षी, 5 वर्षांनी असाच, 10 वर्षांनी असाच. आता दोघांचं क्लायमॅक्स पण आपण बघू काय होतो 50 वर्षामध्ये. हं? ह्याने सवय लावली लवकर उठायची. हा म्हणला नाही नाही, मी चहाने सुरुवात नाही करणार, मी इन्फ्युज्ड वॉटर घेणार. सो ही टेक्स इन्फ्युज वॉटर, जे आपण शिकवलंय त्याला. ब्रेकफास्टमध्ये तो प्रोटीन रिच ब्रेकफास्ट घेतोय. लंचमध्ये तो म्हणतो नाही नाही, आपल्याला होल प्रॉपर लंच खायचं, असंच म्हणजे भूक लागली म्हणून खायचं नाही. भूक असेल तरच खायचंय, प्रॉपर खायचं. त्याला वाटली भूक तर तो खातो, नाही तर तो खात नाही. डिनरमध्ये त्याने मिलेट्स चालू केले. झोपायच्या वेळा तो पाळायला लागला. बिंज बिंज वॉच नाही करत तो. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम. तो एकदम सिन्सिअर आहे. तो बाहेर जाऊन पण जेवण मजा करतो 15 दिवसात एकदा. तो बॉडीला डिझर्विंग बनवतोय. नियमित तो व्यायाम करतोय, नियमित तो ट्रेकिंगला जातोय. मला सांगा, असा व्यक्ती जुलैमध्ये जेव्हा हे सुरू करतोय, त्याचं 1 महिन्याने काय होईल? हळूहळू त्याच्या सवयी लागतील. कधी तो पण सुट्ट्या करेल, नाही असं नाही. पण जो सुरूच नाही करत ना, तो म्हणतो नाही नाही, मला ना आत्ता तर 40 आहे माझं वय. माझ्या जबाबदारी आहे कशाची? कुटुंबाची, व्यवसायाची, माझी. आणि तो बिलकुल सिरियसली घेत नाही. वय किती आहे? 40. पण हळूहळू त्याचे आजार वाढत चालल्यात. त्याचं वजनही वाढत चाललंय. तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे येतो म्हणून काही लोक 6 किलो वजन वाढवून येतात. सर येतो तुमच्याकडे, येतो येतो. माहिती घेऊन जातात. आलो आलो. मी फक्त एवढंच विचारतो फॉलोअपमध्ये. आता तर मी फॉलोअप घेत नाही, टीमला सांगतो. बरं तुमचं वजन किती वाढलं? नाही, 2 किलो वाढले. तेवढं फक्त लक्ष राहू द्या वजनावर. 4 किलो वाढलं, 5 किलो वाढलं. येतो येतो म्हणून वजन वाढवतात माझ्याकडे. सुरू करतो करतो म्हणून वजन वाढवतात. सो त्याचं वजन वाढत चाललंय. हं? आणि हा जो दुसरा आहे, हा पहिले 6 महिने झाले, मग वर्ष झालं. 2025 संपलं, 2026. आता 2026 मध्ये हा व्यक्ती 10% बॉडी फॅट लूज करतोय. कोण? दुसरावाला. पहिलावाला 10% गेन करतोय. म्हणजे जो 70 होता, तो 10% गेन करून 77 किलो झाला. हं? आणि हा 70 होता, 10% लूज करून. उलट हा 80 जरी असेल तर 10% लूज करून 72 करून. मग आता हा मसल बिल्डिंगचा प्रोग्राम चालू करतोय 2026 मध्ये. कारण एकदा आवड निर्माण झाली ना की त्या गोष्टी घडणार, बिलिव्ह मी. काय? तुम्ही अजून पुढे जाणार, अजून पुढे जाणार, अजून तुम्ही म्हणणार नाही ह्याच्यापेक्षा भारी करू, ह्याच्यापेक्षा बेस्ट करू, ह्याच्यापेक्षा अजून चांगलं करू. आता मला सांगा, 10 वर्षानंतर आज तुम्ही कुठेही जाऊन जर हे दोघं राहिली, हं? मग व्यवस्थित असेच, ऍक्सिडेंटल काय नाही झालं म्हणजे भूकंप वगैरे, तर भविष्य सांगायची गरज आहे तुम्हाला कोणाचं भविष्य काय असेल? हॅलो? हं? काय वाटतं तुम्हाला? कोणाचं भविष्य हेल्दी दिसतंय तुम्हाला? बरं मला सांगा, जो ह्या फिटनेससाठी 1 तास देतोय, त्याचं 10 वर्षानंतर काय होईल? त्याचं करिअर कसं असेल? हं? तो तिथं लीडर असेल का नसेल? त्याच्या मुलांसाठी तो रोल मॉडेल असेल का नसेल? तो जर कुठे टूरला जातोय तर त्या टूरमध्ये तो ती टूर पूर्णपणे एन्जॉय करू शकेल का नाही शकेल? गुड नाही, बहुत बढ़िया होगा. गुड क्या है? बेस्ट है, बेस्ट. उसका भाई फ्यूचर बेस्ट है ना.
ही रियालिटी लक्षात घ्या. कारण काय झालं माहितीये का, आता ते मी कमेंट वाचतो, लोकांची मानसिकता मला फार म्हणजे कीव येते. ते 42 मध्ये ती शेफाली गेली, ते कमेंट मध्ये सांगते सबको जाना है, जी लो मजे कर लो, असं कमेंट म्हणतो एकदा कमेंट मध्ये जाऊन एकदम. मग अशी पण कमेंट मध्ये काम टाकणारी लोक आहेत. जी लो मजे कर लो, सबको जाना है. भाई जाना सबको है, लेकिन जब तक हो तब तक जो क्वालिटी है ना वो इम्पॉर्टंट है बॉस. मी पण उद्या मला माहित नाही ना, मी मस्त म्हणतो 100 वर्ष पुस्तक लिहिलं, मला एकाने पुस्तकाच्या कमेंटमध्ये काय सांगितलं होतं का, 100 वर्ष जगलेल्या लोकांचा इंटरव्ह्यू घ्या, मग असं पुस्तकाचं टायटल ठेवा. मी म्हटलं, मी त्याला पण कमेंटच्या नादी लागलो नाही, पण मी म्हटलं, मी नंतर पॉडकास्टमधनं उत्तर दिलं, असे कमेंट टाकतात लोक. ऍक्च्युली क्वालिटी ऑफ लाईफ इम्पॉर्टंट आहे. सो भविष्य चांगलं आहे का? तुमचं नक्कीच चांगलं आहे. कुणाच्या हातात आहे भविष्य? कोणाच्या हातात आहे? बघू बरं उत्तर काय आहे तर. काही लोकांचं असतं, माझ्या पालकांनी सवय नाही लावली. तुमच्या बरं आमच्या हातात आहे. आपल्याच. बघू उत्तर काय तर सेल्फ. स्वतःच्या, हा थोडंसं बरोबर आलंय, स्वतःच्या सेल्फ. हे आमच्या नसतं, माझ्या असतं, माझ्या. काही लोकांचं कसं आहे, सबका आजकल ऐसा है, सबका छोड़ा यार तेरा बता. टेक रिस्पॉन्सिबिलिटी, टेक ओनरशिप, दॅट इज द फर्स्ट स्टेप टू बी कन्सिस्टंट इन युअर हेल्थ जर्नी. टेक रिस्पॉन्सिबिलिटी, हे माझं आहे. माझं आहे, कोण नाही येऊन बघणार. तुमचा भार तुम्हालाच उचलायचा आहे. हा. पगारावर माणसं कामाला ठेवता येत नाही व्यायाम करायला. माझ्यावरचं तू सूर्यनमस्कार घालून घे, तू माझ्यावरचं हेल्दी खा, मी कचरा खातो, असं नाही चालत. सगळं आपल्यालाच करावं लागतं. तू माझ्यावरचं झोपून घे, तू झोपलास की मला फ्रेश वाटेल, असं नाही होत. आपल्यालाच झोपावं लागतं. सो इट इज इन युअर हँड. युअर फ्युचर इन युअर हँड अँड दॅट इज इन युअर हॅबिट्स. तुमच्या हॅबिट्समध्ये दडलंय ते. तुमचं फ्युचर कशात दडलंय? हॅबिट्समध्ये. सो डोंट फोकस ऑन, अगेन सगळा भार स्वतःवर घेऊ नका, हॅबिट्सवर करून टाका डेलिगेट. तुम्हाला फक्त तुमच्या सवयी बिल्ड करण्यासाठी काम करतायत. सवयी तुमचं भविष्य निर्माण करणार, सवयी तुमच्या हेल्थ निर्माण करणार आहेत. सो फोकस ऑन बिल्डिंग दॅट हॅबिट्स विच इज व्हेरी हार्ड ॲट इनिशियल स्टेज. आणि आपण त्याच्यावरच मास्टर, म्हणजे एकदम डीपमध्ये वर्कशॉप करूया 3 दिवसाचा. आता कधी लॉन्च होईल माहित नाही. कारण माझ्याकडे पहिलं समोरचं टार्गेट आहे डायबिटीजचा बूट कॅम्प, जो मी अनाऊन्स केलेला आहे. दुसरं तो हिलिंग स्पायसेसचा. आणि मग आपण त्याचा नंबर लावूयात, पण नक्की मिळेल. आणि इमोशन रेजिस्टंट हॅबिट बनवताना त्याच्यामध्ये क्रिएट रुटीन्स दॅट वर्क अंडर स्ट्रेस. स्ट्रेसमध्ये पण ह्या रुटीन काम केलं पाहिजे. आज मला खूप स्ट्रेस होता म्हणून मी दातं घासली नाही, कसं कोण आहे का? आपण रोज दातं घासतो. नाही, आज खूपच ताण होता, काही असतील ना असे, म्हणून आज आंघोळच केली नाही, काही असू शकतात. पण हा, आज मला खूप स्ट्रेस होता म्हणून मी वर्कआउटला गेलो नाही, असे खूप भेटतील आपल्याला. कामाचा इतका स्ट्रेस होता म्हणून ठरवलं आज वर्कआउट नाही करायचा. कामाचा इतका स्ट्रेस होता, मग स्ट्रेसमध्ये मला जे फूड आवडतं ते मी खाल्लं, असे पण असतील. तर हे आपल्याला अशा हॅबिट्स बनवायच्यात. लाईक अख्ख्या स्ट्रेसमध्ये तुम्ही वॉटर इनटेकवर फोकस करू शकता का नाही? अख्ख्या स्ट्रेसमध्ये तुम्ही थोड्या वॉकवर फोकस करू शकता का नाही? अख्ख्या स्ट्रेसमध्ये तुम्ही एक मील हेल्दी खाण्यासाठी फोकस करू शकता का नाही? सो हे स्ट्रेस येणार आहे, लक्षात घ्या. तुमच्या लाईफमध्ये सिच्युएशन्स बदलणार आहेत, प्रायोरिटीज बदलणार आहेत, वारंवार बदलणार आहेत. असं होऊ शकतं, घरामध्येच अशी इमर्जन्सी येईल, ऑफिसमध्ये काहीतरी लोड येईल. बट यू विल टेक अ ब्रेक फॉर दॅट स्मॉलर ड्युरेशन अँड यू विल मेक शुअर दॅट इन दॅट ब्रेक यू विल डू मॅक्झिमम यू कॅन. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमच्या प्रायोरिटीजमध्ये हेल्थ कुठेतरी असेल. आज भरपूर मंडळी असेल ज्यांच्या प्रायोरिटीजमध्ये हेल्थ लिहिलेलंच नाहीये त्यांनी. नाहीच, पकडतच नाहीत ते, कन्सिडरच करत नाही. जब तक चल रहा है चलने दो, खराब हो जाएगा तो वो अभी. काही लोकांचं सरळ क्लिअर आहे, गुडघा ना, ठीक आहे चालतोय तर चालू, बदलून टाकू वाटी, करून टाकू ऑपरेशन. लिटरली बोलतात लोक. हार्ट ना, होतं ट्रान्सप्लांट आज, असं म्हणतात. लिव्हर होतं ट्रान्सप्लांट, मग काय प्रॉब्लेम नाही, फक्त रेट काढून घ्या. आता लिव्हरचा ट्रान्सप्लांटचा रेट 5 करोड आहे भारतामध्ये. पण डोनर मिळाला पाहिजे पहिले तर. सो माहिती ठेवा कशाचे खर्च किती आहेत. नी रिप्लेसमेंटचा खर्च आता 6 ते 7 लाख रुपये, 5 वर्षांच्या वॉरंटी सकट, म्हणजे परत 5 वर्षांनी बदलावं लागेल.
सो इन दिस जर्नी अजून एक गोष्ट, मायक्रोविन्स मॅटर करतात. बिल्डिंग हॅबिट्स मध्ये मायक्रोविन म्हणजे काय? छोटे छोटे विन्स तुम्ही सेलिब्रेट करा, पण त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होऊ नका. बघा, गायत्री सिंग माझा इंस्टाग्राम बघा, माझी प्रायोरिटी लिहिलेली आहे. बघा, नीलम जगताप सांगतात की आमच्याकडे एकाचं लिव्हर, आता हे खरंच ह्याचं मिसफॉर्च्युन लॉंग मेडिकेशनमुळे झालं. सो सिस्टम्स बीट्स इमोशन. लक्षात घ्या, सिस्टम काय करते? इमोशनला बीट करते. क्रिएट रुटीन बेस्ड ऑन टाइम, नॉट ऑन युअर मूड. मूड प्रमाणे नका चालू. मला आज मूड खूप छान वाटतोय, जरा हेल्दी बनवून खाऊ. आज माझा मूड खूप सॅड आहे, जरा बरं ते दयाबेन सारखं, दयाला तसं जेटला ऑर्डर सोडतो ना, तडकती फडकती चीज बना दे, असं नका करू. मूड प्रमाणे जाऊ नका, गोल प्रमाणे चाला. ध्येय बनवा, ते ध्येय अचीव करा. आणि होईल ना. तुम्हाला सांगतो, जे काय होतं ना ते सगळं तुम्ही आमच्यासोबत शेअर करा. तुमचे क्रेविंग्स ते बरेचसे डेफिशियन्सीमुळे होतं. आणि काही डायलॉग आले तर, आई एम हैविंग दैट स्वीट टूथ, यू नो, मेरा खाने के बाद वो मीठा खाने का इतना मन करता है, आई एम हैविंग दैट स्वीट टूथ. इतकं गोड वाक्य असतं. आणि हे इंग्लिशमध्ये बोललं की असं वाटतं की मेरे को तो फिर वो चॉकलेट खाने का आपने परमिशन देना चाहिए, वो मिठाई, बिकॉज आय एम हॅव्हिंग स्वीट टूथ. ब्रश कर ना मग, निघून जाईल क्रेविंग. डेंटिस्टनेच सांगितलेले, दोज हू आर हॅव्हिंग स्वीट टूथ, दे मस्ट ब्रश आफ्टर दे इट फूड. केतकी ते काय लिहिले बघा. कमेंटमध्ये मला ठीक दिसते तिथं खूप. ओके, आता वेळ आली त्या व्हिडिओची. परत मी सांगतो, भावना बघा व्हिडिओ मागे, आणि इंटेन्शन पहा या व्हिडिओचं तुम्हाला दाखवण्यामागचं. 32 वर्षाची महिला आहे, जिला 4 मुलं आहेत, आणि जी 9 ते 5 जॉब पण करते. तिचं तिने रुटीन मांडलेलं आहे. जस्ट आय वॉन्ट टू चेक की साऊंड आहे का. येस, साऊंड इज दॅट. 4:30 वाजता, म्हणजे 4 वाजता उठली. लहान मूल आहे तर त्यासाठी दुधाची वगैरे व्यवस्था करून ठेवते. स्वतःला पण त्याच वेळी फीड करते. मग जर्नल लिहिते ती. जर्नलिंग इज व्हेरी गुड हॅबिट, तुमचं मेंटल स्ट्रेस कमी करून टाकतं. लिहायला चालू करा. मग प्रोटीन शेक आलं होतं, कामासाठी रेडी. ऑफिससाठीची तयारी. मग सगळं आवरून ठेवणे. 4 मुलं आहेत ना तिला, 4. आपल्याकडे 2 मध्येच म्हणतात नको, मला वेळ नाही. Abriendo no puedes entrar acá. Baby. Overall, find this one. I know. You got good job, Allie. मग मुलांचं आवरणं सगळं. Oh, ¿y tiene popó? Ay. Recuerda esas pijamas donde van. Gracias. You guys get peanut butter oil all over the floor. तिथे कामाला लवकर माणसं सगळं स्वतःला करावं लागतं. आपल्याकडे कामाला माणसं ठेवून पण आपल्याला व्यायामाला वेळ नाही. स्वतःच कुकिंग करते ते, क्लिनिंग स्वतः करते. 9 ती ऑफिसला निघाली.
पुन्हा सांगतो, व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश क्लिअर आहे. नो एक्सक्यूजेस. बरोबर है क्या? या तो आप बहाने बनाओगे, या तो आप आपके जो भी आपको चाहिए ना उसको हासिल कर पाओगे. तुम्ही ठरवा काय करायचं. है का नाही? मग रोज कारण भेटतं. आणि वपू नेहमी सांगतात, वपू माहिती आहेत ना, वपू काळे, ते नेहमी सांगतात की लोकांना ते न मिळाल्याचं दुःख नसतं, ते कारण सांगता नाही आलं ना, मग सर ते मला करायचं होतं पण माझ्याकडे ना XYZ आलं. आता हिच्याकडे किती कारण आहेत सांगा. 4 मुलं. त्यांचं खूप, आणि बाहेर मिळत नाही तर माणसं कामाला, जे परदेशात तुमचे रिलेटिव्ह असतील विचारा त्यांना, मिळतात का? लवकर कामाला माणसं मिळत नाहीत, सगळं स्वतः करायचं. इथं तुम्हाला कामाला लोक पण मिळतात, तरी तुम्हाला कारण पाहिजे न करण्याचं. कुठे फेडाल हे पाप? हॉस्पिटलमध्ये बिल भरून. मीच सांगतो, शरीरावर असे अत्याचार करू नका. मी पुन्हा सांगतो, आजचं सेशन मी मुद्दाम असं बोलतोय, तुम्हाला माझा राग आला पाहिजे. येऊ दे, पण रिझल्ट महत्वाचा आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही? आणि नक्की फीडबॅक द्या आजच्या सेशनचे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. सो वी विल फोकस ऑन सम टूल्स अँड स्ट्रॅटेजीज. पहिलं तर मॉर्निंग अँड नाईटची एक रुटीन ब्लू प्रिंट बनवा. ते ज्याचं मॉर्निंग रुटीन आणि नाईट रुटीन सेट नाही ना, तेच गडबड होते. पहिलं नाईट रुटीन सेट पाहिजे. जसं आता आमचं इथून उठणार, एक मिटिंग आहे, माझं तर रुटीन फिक्स आहे. 11 वाजू दे, 11:30 वाजू दे, मला 11, 11:30 वाजतात झोपायला. फार फार तर 12 होतं. पण मी किती वाजता झोपलं तर उठायचं टायमिंग सेट आहे. माझं दिवसभरात पण मी 15 मिनिटं, अर्धा तास कसाही वेळ काढतो तो दुसरा पॉवर नॅप घ्यायला. सो मॉर्निंग अँड नाईट रुटीन सेट आहे. आणि मी आठवड्यातले काही दिवस लवकर झोपतो, ज्याला आम्ही स्लीप थेरपी म्हणतो. वीकली हेल्थ कॅलेंडर तुमचं मार्क करा, की मला हे ह्या वीकमध्ये करायचं म्हणजे करायचंय. अँड देन बिल्ड युअर हॅबिट अँकरिंग स्ट्रॅटेजी, जे आपण आता त्या वर्कशॉपमध्ये डिटेलमध्ये शिकूयात. लाईक छोटंसं एक्झाम्पल इथे देऊ वाटतं. आफ्टर आय ब्रश माय टीथ आय विल ड्रिंक वॉटर. आफ्टर अ लंच आय विल टेक 5 मिनिट वॉक. असं कनेक्ट करून टाका, की मी जेवणानंतर 5 मिनिटं चालेल, जेवणाच्या आधी मी 5 मिनिटं चालेल, मगच जेवायला बसेल. झालं 10 मिनिटं, 2 जेवण, 20 मिनिटं चालणं झालं दिवसभरात. असं जिथे जिथे तुम्हाला हॅबिट्स इन्कल्केट करता येत असतील. जसं तुम्हाला माहिती आहे का, एकाने काय केलं होतं, ते ट्रेडमिल ना, ट्रेडमिल, त्या ट्रेडमिलला अशी सेटिंग केली होती की त्या ट्रेडमिलवर जेवढं चालणार तेवढं ते त्याचं काहीतरी चार्ज होत होता मोबाईल, आणि तिथे सॉरी आयपॅड टाईप होतं. आणि ते तेवढा चार्ज झाला ना त्या एनर्जीतून, की मग तेवढा वेळ तो तो शो पाहत होता, नेटफ्लिक्सचा. तर असं काहीतरी तुम्ही करू शकता. लाईक एक पुस्तक वाचलं तर एक सिनेमा बघणार. एक मी फॉर्म्युला केला होता, एक पुस्तक इक्वल टू एक सिनेमा. सो तुम्ही ठरवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय वर्क करताय. यू हॅव टू डिसाइड युअर हॅबिट बिल्डिंग स्ट्रॅटेजी. सो असे टूल्स आणि अशा स्ट्रॅटेजीजवर तुम्ही काम करू शकता. अँड अकाउंटेबिलिटी वर्क्स लाईक वंडर्स. तो तुमच्या लाईफमध्ये एक अकाउंटेबिलिटी पार्टनर पाहिजे. इथून तुम्ही घ्या, इथून तुम्हाला मिळेल. इथे आहेत खूप लोक जे ज्याला अकाउंटेबिलिटी पार्टनरची गरज पण आहे. ठीक आहे, केतकीला सांगा जोडी लावून देईल, शीतलला सांगा जोडी लावून देईल. आणि विन्स विज्युअलाइज करा. डोंट गो ऑन दॅट परफेक्शन, माझं परफेक्ट चाललंय. नाही, मला जे हवंय ते मला मिळवायचंय. मग तो प्रोसेस प्रोसेस तुम्ही नाही डिसाईड करू शकत, मी पण नाही डिसाईड करू शकत. प्रोसेस चेंज होत राहते, ड्युरेशन चेंज होत राहतं. मला इथे पोहोचायचंय, संपलं. मला त्या कळसुबाईच्या ट्रेकवर जाऊन मस्त, लाईक तुम्ही माझे फोटो जर बघितले असतील कळसुबाईचे, काय मस्त ढगात एकदम भारी दिसतं. तुम्ही ते ठरवा. तर 108 सूर्यनमस्कार केल्यानंतर, जेव्हा किती लोकांनी केलंय कधी ना कधी 108 सूर्यनमस्कार? उज्ज्वला, केतकी, अजून दिलीप सुतार, 3. अजून कोण असेल चॅट बॉक्समध्ये टाका. 108 केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्या शवासनमध्ये जाता, वृंदाने केलंय, नीलमने केलेलं आहे, वृषलनी केलेलं आहे, वाव. तुम्ही ज्यावेळेस ते आडवं पडता आणि ते जे घामाच्या धारा सुरू होतात आणि ते जे हृदय धगधग धगधग करतं, ते जे फिलिंग आहे, वाव. सो विज्युअलाइज दॅट.
आणि करा, स्वतःच्या लिमिट्सला ट्रेस करा. नाही, मेरे कमर में दर्द आहे, माझ्या मणक्यात गॅप आहे, हे ते सगळे लिमिट्स क्रॉस करून टाका तुम्ही. हळूहळू करा, लगेच नाही उद्यापासून. हळूहळू. बट तिथे पोहोचायचं ते व्हिज्युअलाइज करा. ती सिक्रेट मूवी पाहिली का तुम्ही? त्याचा विमानामधून ऍक्सिडेंट होतो, त्याला फक्त म्हणजे अन्न सुद्धा जात नाही, सगळ्यांनी पाहिली असेल ना? पण तरी तो काय व्हिज्युअलाइज करतो, मैं डिसेंबर को मेरी फॅमिली के साथ क्रिसमस एन्जॉय कर रहा हूं, खतम. ज्याचं पूर्ण श्वास सुद्धा जात नाही अशी लोक, म्हणजे ज्याचं पूर्ण सगळं तोडलंय मोडलंय. इथं आपल्याला कुठंतरी घसरलेला असतो, पडलेला असतो, कुणीतरी सांगितलं असतं मनक्यात गॅप आहे, वाकू नका, मांडी घालून बसू नका, लगेच आपण सिरियसली घेतो. हॉरिबल आहे, हॉरिबल. म्हणजे काय ऐकावं काय नाही हे आपण ठरवा ना. सो असं नका करू. ठीक आहे. आकांक्षित सिंग ट्राय चालू आहे, नक्की होईल. प्रयत्न चालू आहेत तर तुम्हाला यश नक्की मिळणार. लेट होईल पण होईल. व्हॉट इज वन हॅबिट आय कॅन कमिट टू डेली नो मॅटर व्हॉट? आता तुम्हाला चॅटबॉक्समध्ये ही हॅबिट टाकायची आहे. काही झालं तर मी ही डेली करणार. मग काही असू शकतं. सोप्यात सोपं पण घेऊ शकता की मी 20 किलोला 1 लिटर, म्हणजे तुमचं वजन आहे समजा 60 किलो, तर 3 लिटर पाणी पिणार काही झालं तर. मी 1 तास चालणार. मी कमीत कमी 36 सूर्यनमस्कार घालणार. मी काही झालं तर ती फिटनेस बॅच जी आहे सकाळी 7ची ते अटेंड करणार. ती केली तर तुमचं बरंच काय कल्याण होणार आहे, कारण तिथं मी रोज भेटणार आहे तुम्हाला. डेली हॅबिट. मी रात्रीच्या जेवणामध्ये मिलेट्स घेणार. मी रात्रीचं जेवण 7च्या आधी करणार. काही झालं तर मी इकडची मग मी जेवणारच नाही. पण मी जेवण करणार तर 7च्या आत करणार, किंवा मी 8च्या आत करणार, व्हॉट एव्हर. एक ठेवा, एक. हा बघा, स्नेहलने भारी घेतलंय, मी 6 वाजता उठणार. असं एक काहीतरी एक. पटापट पटापट, सुट्टी नाही तुम्हाला. 24 तास फास्टिंग रोज नका करू. एक सवय, ते आठवड्यातनं एकदा करायचं 24 तास फास्टिंग. आय विल डू माय साधना डेली. ओके. किती मिनिट साधना आहे टाकलं तर बरं होईल. मी रोज योगा करणार. ओके. किती मिनिट योगा करणार ते टाका, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट. ती विकली हॅबिट झाली. आता एक डेलीची सांगा. प्राणायाम 30 मिनिट्स एव्हरी डे. मी 6 वाजता उठणार. डेली 30 मिनिट्स वर्कआउट. 1 तास योगा करणार. आय विल डू 1 आवर योगा डेली. डेली आय विल डू एक्सरसाइज डेली फॉर 45 मिनिट्स ॲटलिस्ट. हां, ते ॲटलिस्ट याची गरज नाही. आय विल डू 45 मिनिट्स एक्सरसाइज डेली, बस. ते ॲटलिस्टच होऊन जातं मग ऑटोमॅटिक. मॅक्सिमम तर कितीही वाढवा ना, 30 मिनिट्स. आणि व्यायामाचं एक हे आहे माहिती आहे का? एक 40 मिनिटाच्या 30-40 मिनिटाचा बॅरियर तोडला ना, मग तुम्ही 60-90 मिनिटं पण व्यायाम करू शकता. मी 6 AM ला उठणार. व्हेरी गुड. 60 मिनिट योगा डेली, योगा अँड 1 आवर वॉटर. 45 मिनिट योगा डेली, मेडिटेशन. किती मिनिट करणार वंदना? डेली मेडिटेशन किती मिनिट? जे बाकी चॅटिंग करत नाही त्यांचे पॉईंट कट करून टाका. मायनस ते त्यांना मायनस. मी रोज 7 वाजेपर्यंत जेवणार. व्हेरी गुड. 45 चालते, पण 45 काय? 45 मिनिट म्हणायचं तुम्हाला. 15 मिनिट डेली प्राणायाम. खूप असतं 15 मिनिटाचं प्राणायाम. हेवी होऊन जातं. चांगली हॅबिट आहे. 5 ते 8 मिनिटाचं मेडिटेशन, 5 मिनिटच म्हणा. 5 ते 8 नको. 15 मिनिट मेडिटेशन. आय विल डू योगा 60 मिनिट, 45 मिनिट्स रनिंग. किरण, रनिंग इज नॉट दॅट मच रिकमेंडेड टू यू. ज्याचं वजन खूप जास्त आहे त्याने रनिंगच्या भानगडीत पडू नका. वॉकिंग चालेल, सायकलिंग चालेल, स्विमिंग इज द बेस्ट इफ यू कॅन डू. मी रोज 7च्या अगोदर जेवण करते. व्हेरी गुड. कंटिन्यू करा मग ही सवय. किंवा नवीन मागून घ्या ना, मग ज्याची सवय लागली ते नका टाकू. मी करते हे नकोय मला, मला तुमच्याकडून हे हवंय जे तुम्ही करणार. मी रात्रीच्या डिनरमध्ये कंपल्सरी सॅलड आधी घेणार. ये मिलेट्स हमारा दुकान बंद करना है क्या आपको? किसी ने मिलेट्स नहीं डाला. इतना अच्छा सेशन दिया आपको. आवडत नाही का मिलेट्स तुम्हाला? मी दिवसभरात एकदा मिलेट्स खाणार असं म्हणू शकता ना तुम्ही. तुमचाच फायदा आहे. माझा पण आहे. पण तुम्ही माझ्याकडनं घेतलं तर माझा फायदा आहे. निलेश सिंग, अच्छा, सवय लागली निलेशला डेली मिलेट्स खाण्याची. ओके. ओके, हा मग सवय लागली, हा ठीक आहे, ठीक आहे, हो, हो, कोई बात नाही, कोई बात नाही. आकांक्षी इज ऑल्सो सिंग, ते मी डेली खाते नाईटला. व्हेरी गुड, दॅट इज गुड हॅबिट, दॅट विल डेफिनेटली हेल्प यू.
मेरे को थोडा वेळासाठी मला असं वाटलं, अरे काय चाललंय. ओके, थँक्यू थँक्यू. चल, सो पुढे जाऊयात. नाव वी आर एंड ऑफ द पार्ट. कन्सिस्ट इज द रिअल सुपर पॉवर. पटलं का तुम्हाला? ही सुपर पॉवर आहे. आजच्या सेशनचं नावच आहे की ही सुपर पॉवर आहे. अँड दॅट बिल्स युअर दॅट टुडे. तो ज्या दिवशी तुम्ही वापरता ना त्या दिवशी ती सुपर पॉवर तो दिवस बनवून टाकते. हाँ? जिसका एक वो दिन अच्छा बन गया उसका वो पूरा हफ्ता अच्छा जाता है, फिर उसका महीना अच्छा जाता है, फिर उसका साल अच्छा जाता है. म्हणजे त्याच्यामध्ये एक असतं क्वार्टर, सेमिस्टर, साल. आणि मग त्याचं पंचवार्षिक पण चांगलं चालतं. मग त्याचं तप चांगलं जातं, मग त्याचं भविष्य चांगलं घडतं. सो दिस इज द पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी. ओके, जाऊ नका. अजून काम बाकी आहे तुमच्याबरोबर. 2 मिनिटाचं फक्त. एक गुगल फॉर्म येईल तुम्हाला, फक्त तो भरायचा आहे. आणि आता काही प्रश्न असतील, माझी पुढे लगेच 10ला मीटिंग आहे, त्यामुळे हां, सो दिस इज द फॉर्म लिंक. तुमच्या लिंक्स भरल्यामुळे आम्हाला लक्षात येतं की सेशन कसं चाललंय, बरोबर चाललंय नाही चाललंय. हं. कुठले टॉपिक्स तुम्हाला हवे असतील ते तुम्ही सांगू शकता. सो विल डिझाईन सेशन ऑन दॅट. ओके, दीपक इज सेइंग माय फॅमिली टेक्स मिलेट. गुड. त्यांची संपूर्ण फॅमिली मिलेट्स खाते. अजूनही ज्यांनी मिलेट्स सुरू नाही केले, लवकर या. हं? हम आपकी राह देख रहे हैं. ठीक. फटाफट फटाफट फॉर्म भरा. फॉर्म भरून झाला की डन असं टाईप करा. तोपर्यंत आपण कोणाला इथं बोलायचंय. आणि हा, रोज सकाळी 7ची बॅच चालू आहे फॉर प्राईम मेंबर्स. ती फक्त संधी प्राईम मेंबर्सला आहे. तो या तुम्ही त्याला, कन्सिस्टंटली या. आमच्याबरोबर वर्कआउट करण्याचा फायदा काय? आम्ही तुमचे लिमिट स्ट्रेच करणार, काळजी करू नका. किती लोकांचा अनुभव आहे बघा, विचारा. नॉर्मलपेक्षा जास्त घाम गळतो का नाही विचारा. ललिता मॅडमची मान खाली लागली. हा, होते. ओके, फॉर्म भरून झाला की डन टाईप करा. मला इथं आजच्या सेशन बद्दल कोणाचे फीडबॅक असतील तर, किंवा प्रश्न असतील तर हे करायचं. अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. हँड रेज करा. आणि तुमचे जे काही फीडबॅक आहेत, प्लीज मेक शुअर की तुम्ही इन्फॉर्मेशन नाईटच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा प्राईम मेंबरवर टाकाल आजच्या सेशनबद्दल. फॉर्म तर भरला तुम्ही, बट तुम्हाला जे काय भरभरून कौतुक करावं असं वाटत असेल तर, नावं ठेवायची असेल तर फॉर्ममध्ये ठेवा. ते माझ्यापर्यंत पोहोचेल. चांगले वाटले जगाला सांगा, खराब झाले आम्हाला सांगा, असं मी कुठेतरी वाचलं होतं. येस. फक्त 5 मिनिटं शेवटचे आपल्याकडे. कोणाला बोलायचं असेल, काय विचारायचं असेल. जास्तच जड झालं का सेशन? म्हणजे मग ते म्हणतात ना. चला, विद्या खैरनार यांना बोलायचं वाटतं. येस, बोला. अच्छा, फॉर्म कोणी कोणी भरला? अच्छा, फॉर्म भरतात का सगळे? केतकीने सबमिट केला. प्रज्ञा सेइंग डन. अमितने पण भरला वाटतं. Yes. कोणाला बोलायचं असेल अनम्यूट करा. अच्छा, सगळे फॉर्म भरण्यामध्ये बिझी आहेत. हा, फॉर्म भरून द्या. फॉर्म इज व्हेरी हेल्पफुल. वृषाली इज सेइंग डन. गुड. नीलेश इज सेइंग डन. सुवर्ण इज सेइंग डन. वृषाली इज सेइंग डन. भारती, गायत्री, केतकी. वाव, फॅन्टॅस्टिक. स्नेहा. केलं. बोला. दुर्वाला काय बोलायचंय? आला नाही फॉर्म तो. सर आला नाही फॉर्म मला. फॉर्म आला नाही इथे आहे. दुर्वाच्या फोन. अच्छा अच्छा, परत एकदा टाका लिंक फॉर्मचे. किरण इज सेइंग डन. माझ्या फोन मध्ये तुमचं हे सगळं बंद झालं होतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, परत एकदा येईल लिंक.
आली लिंक आता भरा. प्रियंका इज सिंग डन. बाकीचे का थांबल्यात फॉर्म भरायला? भरताय? बरा. विनायक जाधव डन. ओके, आता कोणाला बोलायचंय? लास्ट 3 मिनिट्स. वंदना डन. अमित वॉन्ट्स टू स्पीक समथिंग. तर नेहमीप्रमाणे आजचाही सेशन खूप चांगलं झालं. थँक्यू. तुमची बोलण्याची स्टाईल स्पेशली मला आवडते, उदाहरणं देऊन बोलणं आणि हे सगळं एक्सप्रेशन्स असतात, त्यामुळे आणखीन चांगलं वाटतं. आता तुम्हाला 1.5 तास खेळवून ठेवायचं म्हणजे बोर नाही झालं पाहिजे, याची काळजी आम्ही घेतो. कीप इट अप सर. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर जॉईनिंग टुडेस कॉल. येस निलेश, हॅलो. बोलो. येस. सो आजचं सेशन फक्त हॅबिटसाठी नव्हतं, तर बिझनेस मध्ये पण युजफुल होतं ऍक्च्युली. ग्रेट. आणि खरंच म्हणजे एनर्जी लेवल्स वाढल्यात खूप छान. म्हणजे जे आपण डेली 8 तास काम करत होतो तिथे 9-10 तास पण करता येतं इझिली. पण खरंच पहिलं 8 तास होत होतं का? नाही, नाही, व्हायचं. चलो गुड गुड. आणि इन्शुलिन नाहीच ना चालू केलं? नाही, नाही, मेडिसिन हाफ? नाही चालू. मेडिसिन? मेडिसिन हाफ केलंय. हाफ केलंय. बघा. आणि सगळेजण थांबल्यात. 40 लोक आहेत इथं. प्रत्येकाच्या ओळखीमध्ये एक ओके. डायबिटीसचा व्यक्ती असेल. थोडं तुमच्याबद्दल सांगा, हो. जेव्हा तुम्ही आला होतात माझ्याकडे त्यावेळेस तुम्हाला काय रिकमेंड केलं होतं? आपल्याला नाव नाही घ्यायचं कोणाचं पण. हां. हा, 18 पॉइंट्स इन्शुलिन होतं. सांगितलं होतं की रिकमेंडेड ऍटलिस्ट एक टाइम. हां. आणि आणि प्लस 2 mg मेडिसिन. ची गोळी होती रात्रीची प्लस मेडिसिन. सो आता काय पण सिच्युएशन आहे? मग आता आपण 1 mg ची घेतो, फक्त 2 mg ची बंद केली. आणि इन्शुलिन तर टोचलंच नाही अजून. आणि तुम्हाला देताना काय सांगण्यात आलं होतं, किती दिवस खावं लागेल? म्हणजे किती दिवस ते इन्शुलिन चालू ठेवावं लागेल? लाईफ टाइम साठीच सांगितलं आणि होतं. तुम्ही प्रश्न विचारला होता त्यांना, कारण त्यावेळेस काय उत्तर होतं ते पण हा सांगा. मी त्यांना विचारलं होतं की लाईक डाएट करतो, योगा करतो, एक्सरसाइज करतो, त्याच्याने काय होईल का? बट ही सेड की नाही, तुम्हाला हे एवढं कंपल्सरी घ्यावंच लागेल. थँक्यू सो मच. कारण हे बट मी बघा, तिथून आपल्याकडे जसं बाहेर पडलो, हा. गुड. बाहेर पडल्यानंतर पहिला फोन तुम्हालाच केला होता की सर असं असं आणि आहे. त्याचा महिन्याला खर्च किती होणार होता तुमचा ते पण तुम्ही मला सांगितलं होतं त्या कॉलवर. हाऊ वॉज इट गोइंग टू कॉस्ट यू? अराउंड 5 to 6 thousand ओके, सो 5 to 6 थाउजंड एव्हरी मंथ इट वॉज गोइंग टू कॉस्ट यू, आणि लेटर ऑन एव्हरी ते मंथ. वाढत गेलं असतं कारण तुम्ही त्या ट्रॅप ती मध्ये गेले वाढत असते. गेली असती. हो, हो, हो. बट आता मिलेट्स खाऊन उलट खूप गोष्टी हे होतात. मला मला ऍक्च्युली एक चालू करायचे. हा हा. जसं तुम्हाला लास्ट कॉल मध्ये पण म्हटलं की मला एक चालू करायचे. झालं की आता तुमचं म्हणजे चालू आहेत बट पौर्णिमेसाठी क्वांटिटी थांबला होता ना क्वांटिटी. तुम्ही? पौर्णिमेसाठी थांबला होतात ना? आहे, उद्या एकादशी परवाच पौर्णिमा एकादशी. आहे. हम्म, हम्म. ग्रेट ग्रेट. सो नाही हॅपी फॉर यू सुरुवात निलेश, सो चालू हॅपी. सगळेजण चॅट बॉक्समध्ये MPTY निलेश टाकतील. मोर पॉवर टू यू निलेश, असं टाका तुम्ही. MPTY निलेश. अशीच पॉवर आपण निलेशला देऊ. सगळ्यांच्या शुभेच्छा देऊ. निलेश अजून यंग होत जाईल. 10 तासाच्या जागी 12 तास काम. येस. येस, वृषाली येस वॉन्ट्स सर. टू से मी समथिंग. येस निलेशची वृषाली. मी निलेशची बहीण आहे, मोठी बहीण आहे त्याची. मी ग्रेट. सगळं फॉलो हो. करते. आणि मी त्याला खूप दिवसांपासून सांगत होते की निलेश हे तू फॉलो करायला पाहिजे. पण जेव्हा त्याने तुमचं सेशन ऐकलं, तुमचं जे बोलण्याची स्टाईल आहे ते ऐकून म्हणजे त्याला खूप छान फरक पडला त्याच्या पूर्ण लाईफस्टाईल मध्ये. त्यामुळे खूप हॅट्स ऑफ टू यू सर. थँक्यू सो बिकॉज मच. ऑफ यू ओनली ही इज डूइंग ऑल द थिंग्स अँड ही इज फॉलोइंग ऑल द रुटीन. He and Ankita both are doing very well now. So yes, thanks to ग्रेट you. ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमचे फीडबॅक्स अँड यू आर ऑल्सो अटेंडिंग रेग्युलर सेशन. Happy to see you in every. Yes. I want you to be part of 12-week kitchen transformation also. It will help you a lot. Yes, yes, yes. For that, you can Sure. contact Ketki. She will explain you everything. Okay.
इट्स ओके, खरंच करेल मी. मला सप्टेंबरमध्ये पण जॉईन करायची हो, इच्छा तुमचं आहे. रेसिडेन्शियल जेणेकरून प्रोग्राम आताच मला हो. तुमची सीट बुक हं. झालेली आहे. हो, माझी सीट बुक आहे. मी त्या दिवशीच म्हटलं, सप्टेंबरमध्ये मी करणार. जेव्हा तुमचं कधी फायनल होईल तेव्हा मला सांगाल. मी डेट्स करणार पुढच्या त्याच्यामध्ये. मला वाटतं हं, इन नेक्स्ट 8 to 10 days डेट आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू सुरू होतील, कारण आपण लवकरच ऍडमिशन्स हं. घ्यायला स्टार्ट करतो. हा. ठीक आहे, ठीक आहे. येस. चालेल. थँक्यू, थँक्यू. थँक यू. अजून कोणाला असं बोलायचं आहे का, अनुभव सांगायचा आहे आजच्या सेशनमुळे? अजून शेवटचे 3 मिनिट आहेत. 10ला आपल्याला थांबावं लागणार. आज पुढे लगेच मीटिंग आहे इमिजिएटली म्हणून. छानच होतं सर आजचं थँक्यू, थँक्यू. समजतंय मला पण की हॅबिट लावणं गरजेचं आहे. हो, तुम्ही सवय करून घ्यायला आणि तुमच्या त्या चुकीच्या हॅबिटमुळेच आज तुम्ही 118 किलो पर्यंत पोहोचलाय. हो हो. हरकत नाही. इट्स नेव्हर टू लेट. आणि मला काय म्हणायचं, 118 किलो मध्ये यांना कुठलंच काहीच नाही, रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. सो मी नेहमी सांगत असतो की वजन कधीच प्रॉब्लेम नसतं. वजन लोक सिरियसली घेत नाहीत. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या समोर बसलेले आहे. घेत. हा लोक ना. लोक सिरियसली घेतात कधी गोळ्या चालू झालं, हे चालू झालं तर. आता माझ्या समोर पाणीपुरी पडली आहे सर, पण मी नाही खाल्ली. अरे वा वा, तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. हो. हे बघा आईने खाल्ली. आईने नेमकं तुम्ही खाल्लेले पाणी बघा. क्या बात आहे. नेमकं तुम्ही पाणीपुरी बद्दल बोलला, ती पाणीपुरीच खात होती. ती म्हणली सरांनी मला बघितलं का पाणीपुरी एकशे खाताना. अठरा किलो तुम्ही असताना आई तुमच्या समोर पाणीपुरी खाते. इट्स हॅपन ओनली इन इंडिया. इट हॅपन आईने ओनली इन खाल्ली इंडिया मी असं नाही म्हणावं लागेल खाल्ली आता. सर आज. चलो ठीक आहे, हरकत नाही, करा, एन्जॉय करा. गुड. अजून कोणाला काय बोलायचंय? लास्ट 1 मिनिट, इफ एनीबडी वॉन्ट्स टू शेअर. चलो, कोई बात नाही. उद्या सकाळी मॉर्निंग बॅच आहे 7 वाजता. जे रेग्युलर येतात प्राईम मेंबरसाठी आहे, नक्की या. आणि नेक्स्ट वीकमध्ये सिद्धार्थ आहे आपल्यासोबत, त्याच्या पुढे मग मेघा, त्याच्या पुढे मग सोनल, असे 3 स्पीकर्स आहेत एव्हरी इन्फॉर्मेशन नाईटला. असंच येत राहा रेग्युलर, एवढंच मी सांगेल. थँक्यू, थँक्यू सो मच. अँड फॉर्म भरून दिला अशी अपेक्षा करतो सर्वांनी. नसेल दिला तर तरी काय प्रॉब्लेम नाही, इट्स अप टू यू. ओके, चलो, सी यू ऑल. आणि ह्याचं रेकॉर्डिंग जेव्हा येईल तुमच्याकडे, तर यू कॅन शेअर दॅट रेकॉर्डिंग ऑल्सो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सी यू ऑल. चलो, वी विल एंड दिस मीटिंग. गुड नाईट.